मॅनेजमेंट केलं जातं आणि तुम्हालाही माहित असेल की जेव्हा कंपनी मोठी होते तेव्हा ती बॅलन्स शीटवर खरं तर फोकस असतो की तो बिझनेस फेल झाला कारण जसं बॅकग्राऊंड नव्हतं त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स झाला, ओव्हर ट्रस्ट झाला लोकांवर. 20 वर्षापूर्वी तर खूपच नवीन होतं. म्हणजे आता तरी काही लोकांना माहित आहे की ग्राफोलॉजी काय किंवा सिग्नेचर अनालिसिस काय किंवा त्याचा उपयोग काय आहे, पण 20 वर्षापूर्वी काहीच नव्हतं, कोणच करत नव्हतं. आता आपण माइंडसेट बद्दल बोलतोच आहे, तर त्या रिलेटेडमध्ये एक क्वेश्चन आहे की तुम्हालाही माहिती आहे की जेव्हा बिझनेसमध्ये 5 करोड करतो किंवा 10 करोड करतो तर एक प्रमोटर बॉटलनेक येतो. सो तुम्ही सांगितलं तर मला कौतुक आहे की तुम्ही एक वेगळ्या फील्डमधून ग्राफोलॉजिस्ट आणि लाईफ कोच आहे. तसंच तुम्ही काय सांगू इच्छिता जे आपले एमएसएमई बिझनेस आहे 5 ते 10 करोड ते प्रमोटर बॉटलनेक येतो तेव्हा त्यांनी काय केलं पाहिजे? आणि 100 करोडचा जो धंदा असतो ना तो प्रोफेशनली रन होतो, पण मी जायचं कसं ना ह्याचा प्रोसेस वेगळा आहे. तो उद्योजकाने ना नमस्कार, लक्ष्मण दाभोलकर, प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट आणि कॉर्पोरेट कन्सल्टंट. GST, इन्कम टॅक्स, ऑडिट, बॅलन्स शीट हे सर्व करत असताना एक गोष्ट लक्षात आली की आपण कंप्लायन्सेस करतोय, पण कंप्लायन्सपेक्षा इम्पॉर्टंट जे आहे ते लोकांचा बिझनेस वाढला पाहिजे आणि लोकांना ग्रोथ पार्टनर म्हणून काम केलं पाहिजे. ह्याचाच भाग म्हणून आपण एक पॉडकास्ट, याला आपण म्हणतो बिझनेस संवाद, चालू केलेला आहे. हाऊ टू स्टार्ट अ बिझनेस आणि हाऊ टू ग्रो बिझनेस ह्याच संकल्पनेतनं आय एम ट्राईंग टू प्रिपेअर बिझनेसेस फॉर 100 करोड आणि त्याचाच एक भाग म्हणजे बिझनेस पॉडकास्ट. आणि आजचे जे आपले पाहुणे आहेत आणि आपले जे एक व्यक्तिमत्व आपल्याला लागले आहेत ते विनीत बनसोडे सर, त्यांचं मी स्वागत करतो. नमस्कार. विनीत बनसोडे सर हे असं एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांना तुमचं अक्षर म्हणजे लिखाण नाही तर तुमच्या व्यक्तिमत्वाचा हारसा आहे. तुम्ही काय करता, कसं करता, बिझनेसमध्ये कुठपर्यंत जाता हे तुमच्या लिखाणावरनं ते सांगू शकतात. बिझनेस टॉक्समध्ये त्यांची स्वतःची पॉडकास्ट आहे. ते टेडेक्स या जागतिक स्तरावर टॉक देणारे पहिले भारतीय असून याच मिशनचा एक भाग म्हणून आज ज्या व्यक्तिमत्वाचा आपण पॉडकास्ट घेतोय ते विनीत बनसोडे सर. विनीत बनसोडे सर हे असे एक ग्राफोलॉजिस्ट आणि लाईफ बिझनेस कोच आहे ते तुमच्या अक्षर या लिखाणावरून तुम्ही काय करू शकता, तुम्ही कुठपर्यंत ग्रोथ करू शकता ह्यावर गाईड करू शकता. हाऊ टू प्रिपेअर फॉर 100 करोड ह्यासाठी लागलेले हे जे बिझनेस कोच आहे त्यांनी अदानी, रिलायन्स आणि 50 करोडवरून अधिक ज्यांचा टर्नओव्हर आहे त्यांच्यासाठी ते लाईफ कोच आणि बिझनेस आहे. टेडेक्स यासाठी मुलाखत देणारे ते पहिले भारतीय आहेत आणि तसंच लोकमत आयकॉन आणि गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र त्यांनी सन्मानित केलेले आपले ग्राफोलॉजिस्ट आणि बिझनेस लाईफ कोच विनीत सर. तसंच आपले बिझनेसला तुमच्या ग्रोथ कसा द्यावा, 100 करोड कसं करावं ह्यासाठी मार्गदर्शनासाठी लाभलेले आणि त्यांचा एक सोशल इम्पॅक्ट आपण म्हणतो प्रॉफिट वर्सेस पर्पज, त्यातला सोशल इम्पॅक्ट म्हणजे सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून त्यांनी हजारो बिझनेसमॅनला कसं ग्रो करण्यासाठी मेंटोरिंग करणारे आजचे आपले गेस्ट विनीत बनसोडे सर. नमस्कार सर. नमस्कार सर. सर्वप्रथम मी आपल्या ह्या पॉडकास्टमध्ये, आणि बिझनेस पॉडकास्ट मी म्हणत नाही, मी संवाद म्हणतो, आपलं स्वागत करतो. आज तुमची पॉडकास्ट घेताना मी एक्साइटेड पण आणि नर्वस पण आहे. एक्साइटेड याकरता की एक असं व्यक्तिमत्व जे नेहमी लोकांना गाईड करतं आणि तुम्ही बोलायला लागलं की लोक नुसतं ऐकत राहतात की अरे आज विनीत सरांचं पॉडकास्ट आहे किंवा विनीत सर येणार आहेत सेमिनारला, सॅटर्डे क्लब म्हणा किंवा अजून कुठे, तर लोक एक्साइटेड असतात. तर त्यासाठी मी एक्साइटेड आहे आणि नर्वस याकरता की एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाचं मी पॉडकास्ट घेतोय त्यासाठी थोडंसं नर्वस आहे. पण ऑफकोर्स आपण या गप्पांमधनं जे आपल्या एमएसएमई सेक्टर आहेत ज्यांना बिझनेस चालू करायचा किंवा ग्रो करायचा आहे, ज्यांचा टर्नओव्हर 5 करोड 10 करोड आहेत, त्यांना 100 करायचं आहे, नक्कीच गाईड करू. सो माझा सर पहिला प्रश्न असा आहे की लोक जेव्हा बिझनेस चालू करतात आणि बिझनेस स्टार्ट करतात तेव्हा ते सॅलरीतनं बिझनेसमध्ये येतात, पण त्यांचा माइंड असतो ना सर तो सेल्फ इम्प्रूव्ह सारखा असतो. सो ऍज अ बिझनेसमॅन ते माइंडसेट कसा असला पाहिजे? सो मराठी उद्योजकांचा ना सगळ्यात मोठा चॅलेंज काय ना त्यांची मानसिकता आहे. म्हणजे आपल्या मराठी उद्योजकांना कोणी लहानपणापासून व्यवसाय कसा करावा, बिझनेस कसा करावा, पैसा कसा समजून घ्यायचा, पैशाबद्दलची जागरूकता ही नसते. आणि माझं पण तेच झालं. मी रेग्युलर मिडल क्लास बॅकग्राऊंडमधून आलो. माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते आणि मी 10 वर्ष नोकरी सुद्धा केली आणि 10 वर्ष नोकरीमध्ये कधी आपण बिझनेस करू असा कधी विचारच नाही आला. आणि आपण जॉब करत असताना ना आपल्याला वाटतं की आपण खूप हुशार आहोत, आपण जॉब चांगला करतोय, आपल्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला चांगले ओळखतात. मी माझ्या जॉबमध्ये पण इंटरनॅशनल लेवलपर्यंत गेलो होतो. मला तिकडे पण बरेच अवॉर्ड्स वगैरे मिळाले होते.
पण आपल्याला ते तेवढंच फक्त माहित असतं. ओके. पण बिझनेस करताना ना सगळ्या प्रकारच्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला नॉलेज असायला हवं. सेल्स झालं, लिगल झालं, ब्रँडिंग म्हणजे काय, मार्केटिंग म्हणजे काय, कस्टमर हँडलिंग म्हणजे काय, प्रोडक्ट कसा बनवायचा, कॉस्ट कशी डिसाईड करायची, प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करायचा, कॅश फ्लो काय असतो, HR कसं करायचं, हे सगळे विषय असतात जे आपल्याला कुठल्याही नोकरीमध्ये ना हे सगळे एक्सपोजर मिळत नाहीत. तो एक भाग झाला. आणि दुसरं, मराठी लोकांना एक बॅकग्राऊंड नसल्यामुळे, बिझनेसचं बॅकग्राऊंड नसल्यामुळे आपल्याला बिझनेस हा बाहेरून माहीत असतो, पण दुसऱ्या ज्या कम्युनिटीज आहेत त्यांना बाळकडूच मिळतं. त्याला मी उद्योजकीय संस्कार म्हणतो. ओके. की जे 13, 14, 15, 16 वर्षामध्ये मुलांना ऐकायला मिळतं घरी जेवताना वगैरे, ते आपल्या मराठी मुलांना कमी मिळतं किंवा नाही मिळत ऑलमोस्ट. आणि त्याच्यामुळे आपला विचार काय झालेला असतो की मला एखादा विषय येतो तर मी ते मेहनत करेल आणि मेहनत केली की माझा बिझनेस मोठा होईल. तर नुसत्या मेहनतीने बिझनेस मोठा होत नाही, त्याला थोडी स्ट्रॅटेजी लागते. आणि बिझनेसची एक मानसिकता आहे, त्याच्यावर आपण बोलूच हळूहळू. पण पैशावर फोकस किंवा पैसा कसा बिहेव करतो, पैशाची प्रॉपर्टीज काय आहेत किंवा पैसा कसा फिरतो मार्केटमध्ये, पैशाचे काय वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे आपल्याला वाटतं की माझा फक्त प्रोडक्ट विकलं, माझी सर्व्हिस दिली की माझा क्लायंट मला पैसे देईल आणि मी माझा व्यवसाय मोठा करेल, हा गैरसमज आहे. ओके. तर पैसा फोकस करणं म्हणजे जसं मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये CFOs असतात, चीफ फायनान्शियल ऑफिसर, बरोबर. आणि तुम्हाला ते जास्त माहिती आहे कारण तुम्ही CA आहात. तर CEO आपलं काम करत असतो, CMO म्हणजे चीफ मार्केटिंग ऑफिसर आपलं काम करत असतो. पण CFO जो असतो ना तो फक्त फायनान्स मॅनेजमेंट केलं जातं. आणि तुम्हालाही माहित असेल की जेव्हा कंपनी मोठी होते तेव्हा ती बॅलन्स शीटवर खरं तर फोकस असतो. म्हणजे तुम्ही काय प्रोडक्ट आहे आणि दॅट इज सेकंडरी. पहिल्यांदा तुमचं पॅरामीटर जे मोजलं जातं, जी बँक तुमच्याकडे बघून मोजते, किंवा आपण जेव्हा पुढे IPO ला जातो तेव्हा ते आपले जे इन्व्हेस्टर बघतात तर तुमचं ऑफिस, तुमचं प्रोडक्ट बघतातच, तुमची बॅलन्स शीट बघतात. आणि तो हिशोब आपल्याला माहित असायला हवा, बॅलन्स शीट बद्दलचं नॉलेज माहित असायला हवं, प्रॉफिट अँड लॉसचं माहित असायला हवं. तर त्याचा अभ्यास मराठी उद्योजकांचा कमी होतो. सर, एक क्विक क्वेश्चन, म्हणजे आता तुम्ही एवढं सांगितलं, पर्सनल प्रश्न आहे, ग्रॅफोलॉजी आणि बिझनेस कोचेस का तुम्ही स्वतः? सो कसं आहे ना, आपण बऱ्याचदा म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत असा अनुभव आला असेल की आपण ठरवतो एक आणि होतं भलतंच. ओके. तुमच्या बाबतीत असं काही वेगळं होतं? सगळ्यात झालं. म्हणजे मी आधी 10 वर्ष क्रिएटिव्ह फील्डमध्ये जॉब केला. ओके. म्हणजे मी बऱ्याच क्रिएटिव्ह सेक्टर्समध्ये 10 वर्ष जॉब केला आणि नंतर एक बिझनेस सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि तो बिझनेस फेल झाला. कारण जसं बॅकग्राऊंड नव्हतं त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स झाला, ओव्हर ट्रस्ट झाला लोकांवर, खूप काही डीप कॅल्क्युलेशन्स केले नाहीत, वर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये काही गोष्टी घडल्या आणि खूप मोठं कर्ज झालं. आणि त्या कर्जामध्ये मग मी ऑलमोस्ट बँकरप्ट झालो. 2-3 वर्ष आय वॉज जॉबलेस. आणि मग त्यावेळी आपल्याला जेव्हा आपण लॉसमध्ये असतो ना तेव्हा आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांपासून जरा लांब जातो है ना, कारण लोक म्हणतील अरे काय झालं तुझं, किंवा आपल्याला फेल्युअर म्हणून समाजात जायला आवडत नाही. तर आपण त्या समाजापासून थोडं बाहेर जातो. आणि मग माझी एक हॉबी होती हँडरायटिंग अनालिसिसची, ती मी हॉबी म्हणून करायचो खरं तर. आणि ते मी करायला सुरुवात केली आणि मग नवीन लोकांना भेटायला सुरुवात केली, नवीन ग्रुप्समध्ये गेलो आणि ते जमायला लागलं करायला. आणि मग त्यातनं इंटरेस्ट झाला आणि मग त्यांनी खूप पब्लिसिटी झाली. मग न्यूजपेपरमध्ये आर्टिकल्स आले, खूप TV चॅनलमध्ये इंटरव्ह्यूज झाले, कारण ते 20 वर्षापूर्वी तर खूपच नवीन होतं. म्हणजे आत्ता तरी काही लोकांना माहित आहे की ग्राफोलॉजी काय किंवा सिग्नेचर अनालिसिस काय किंवा त्याचा उपयोग काय, पण 20 वर्षापूर्वी काहीच नव्हतं, कोणच करत नव्हतं. त्यामुळे मी अमेरिकेतल्या काही लोकांकडनं शिकलो होते आणि तेव्हा मग ते वाढत गेलं. आणि मला असं वाटलं होतं की मी 1-2 वर्ष करेन आणि मग नंतर दुसरा कुठला तरी बिझनेस सुरू करेल. पण तो हा बिझनेस एवढा पिकअप झाला, प्रोफेशन एवढं पिकअप झालं की मग ते मागे वळून बघायला म्हणतो ना आपण, वेळच नाही मिळाला. आणि जसे लोक माझ्याकडे येत गेले त्यांनी ज्या ज्या सर्व्हिसेस माझ्याकडे मागितल्या त्या मी द्यायला सुरुवात केल्या. लॉस झाल्यामुळे ना काय केलं मी, कसं आहे, लॉस झाल्यानंतर आपला इगो पण हर्ट होतो. अरे माझ्याकडनं चूक कशी काय घडली, मी तेवढा हुशार आहे. आणि मग मी माझ्या चुका शोधायला सुरुवात केल्या, हजारो पुस्तकं वाचली, खूप कोर्सेस केले, खूप पैसे खर्च करून कोर्सेस केले. आणि मग मी बिझनेस शिकलो. लाईफ कोचिंगचा कोर्स केला, लिडरशिपवर कोर्सेस केले, 30-35 वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस केले. आणि मला
माझ्यात काय बदल करायला हवा त्याच्यासाठी मी ते कोर्सेस शिकले. हो. आणि ते शिकल्यानंतर माझ्या ते बोलण्यात यायला लागलं. मी कुठल्याही मित्राला भेटलो की अरे तुझा बिझनेसमध्ये ना हे स्ट्रॅटेजी वापर, हा फ्रेमवर्क वापर, हा बिझनेस मॉडेल वापर, दॅट वर्क्स. हे वर्क्स. आणि हे मला शिकलेलं आणि मला कळालं की माझं काय चुकलेलं आहे. तर ते मित्राला सांगितलं आणि त्याला फायदा झाला. तर त्यांनी ते वापरलं आणि मग असं शब्दाला शब्द वाढत रेफरन्स मिळत मग म्हणाले अरे तू आमच्या कंपनीत येत जा ना रेग्युलरली, आम्हाला गाईड करत जा. असं करून ते बिझनेस कोचिंग सुरू झालं. आणि याच्या मागे मला कळालं की मेहनत सगळेच करतात, प्रामाणिक सगळेच असतात, हुशार सगळेच असतात आपल्या फील्डमध्ये, पण बिझनेसचे प्रॉब्लेम ना हे त्या उद्योजकाच्या माइंडसेटमध्ये असतात. आणि तो ग्राफोलॉजी तो माइंडसेट रिपेअर करतो. म्हणजे तुमची उधारी जर बाकी असेल मार्केटमध्ये तर तुमच्या माइंडसेटमध्ये प्रॉब्लेम आहे. तुमचे लोक तुमच्याकडे टिकत नसतील तर तुमच्या माइंडसेटमध्ये प्रॉब्लेम आहे. लोक तुमचं 100% काम करत नसतील तुमच्या माइंडसेटमध्ये प्रॉब्लेम आहे. तुम्हाला मोठे क्लायंट मिळत नसतील तुमच्या माइंडसेटमध्ये प्रॉब्लेम आहे. तुम्हाला रिस्क घ्यायला भीती वाटते तुमच्या माइंडसेटमध्ये प्रॉब्लेम आहे. तर हे सगळे बिझनेसचे प्रॉब्लेम आहे तुमच्या माइंडसेटमध्ये. सर आता आपण माइंडसेट बद्दल बोलतोच आहे, तर त्या रिलेटेडमध्ये एक प्रश्न आहे की तुम्हालाही माहिती आहे की जेव्हा बिझनेसमॅन 5 करोड करतो किंवा 10 करोड करतो तर एक प्रमोटर बॉटलनेक येतो. सो तुम्ही सांगितलं तर मला कौतुक आहे की तुम्ही एक वेगळ्या फील्डमधून आले आणि तुम्ही स्वतःच्या काय म्हणतो आपण त्या एका गोष्टीवर मात करून आज तुम्ही एक सक्सेसफुल ग्राफोलॉजिस्ट आणि लाईफ कोच आहे. तसंच तुम्ही काय सांगू इच्छिता जे आपले एमएसएमई बिझनेस आहेत 5 करोड 10 करोड ते प्रमोटर बॉटलनेक येतो तेव्हा त्यांनी काय केलं पाहिजे नक्की जेणेकरून ते एक पार करून 100 करोडचा जो आपण टप्पा आहे ते गाठू शकतात. सो एक ना फेमस पुस्तक आहे आणि पुस्तकं वाचायला हवीत. उद्योजकांनी खूप वेगवेगळी पुस्तकं वाचायला हवीत. व्हॉट गॉट यू हिअर विल नॉट टेक यू देअर. ओके. ज्या गोष्टीमुळे तुम्ही इथपर्यंत आलात त्याच गोष्टीने तुम्ही पुढे नाही जाऊ शकता. म्हणजे प्रत्येक टप्प्याला ना गेम बदलतो. जसे व्हिडिओ गेम तुम्ही खेळला असाल ना तर प्रत्येक लेवलला ना गेम हार्ड होत जातो. आणि जी स्ट्रॅटेजी तुम्ही लेवल 1 ला वापरली ती लेवल 2 ला नाही चालत. त्यामुळे 0 to 10 करोड जर तुम्ही धंदा केला तर तो एका विशिष्ट पद्धतीने होतो. 10 ते 25-50 एका विशिष्ट पद्धतीने होतो. आणि 100 करोडचा जो धंदा असतो ना तो प्रोफेशनली रन होतो. तर ज्या प्रकारे आपण आधी काम करत होतो तसंच काम पुढे करून चालत नाही. आणि तो बदल एक्सेप्ट करणं लोकांना चॅलेंजिंग असतं खूप. तो बदल म्हणजे सगळ्यात अवघड गोष्ट असते बदल एक्सेप्ट करणं. यार आतापर्यंत मी हे करत होतो आणि मग त्या बिझनेस ओनरचा माइंडसेट आहे ना तोच ब्लॉक होऊन जातो. ओके. की जोपर्यंत तो माणूस बदलत नाही तोपर्यंत तो धंदा वाढणार नाही. आणि हे मर्जर ऍक्विजिशन मध्ये कळतं. एखादी कंपनी चालत नसेल तर ती कंपनी आपण टेक ओव्हर केली आणि त्याच्यामध्ये प्रोफेशनल माणूस बसवलाय. फक्त माणूस बदलला, कंपनी तीच आहे, स्टाफ तोच आहे, फॅक्टरी तीच आहे, रॉ मटेरियल तेच आहे, मार्केट तेच आहे, प्रोडक्ट तेच आहे. फक्त त्यातला माइंडसेट चेंज केला, नवीन माणूस बसवला तर ती कंपनी लगेच प्रॉफिटमध्ये जाते. सर आता जसं आपण म्हणतोय की माइंडसेट चेंज केला पाहिजे, बिझनेस वाढवला पाहिजे. सो हाऊ टू मोटिवेट अवर सेल्फ म्हणजे इंटरनल रिचार्ज किंवा इंटरनल बॅटरी रिचार्ज करण्यासाठी असं पुस्तक वाचणं तुम्ही सांगितलं, पुस्तक अजून असं काही उपक्रम आहेत किंवा गोष्टी आहेत ज्यांनी स्वतःला रिचार्ज करू शकतो आपण. सो पुस्तक वाचणं हे एका लेवलपर्यंत ठीक आहे की तुम्हाला कळतं की मला इथे जायचंय. पुस्तक तुम्हाला फक्त विजन देतं पण मी जायचं कसं ना ह्याचा प्रोसेस वेगळा आहे. तो उद्योजकाने ना उद्योजकांमध्येच राहायला हवं. पॉईंट नंबर 1. आपल्याला समजा आता लेह लडाखला जायचंय ट्रेकिंगसाठी. ट्रू. आणि मी जर अशा लोकांबरोबर फिरलोय की जे कधी माथेरानला पण नाही गेले तर आपले ते कन्व्हर्सेशन मॅच नाही होणार ना. तर आपलं मराठी फॅमिलीजमध्ये काय होतं, आपले सगळे नातेवाईक ना जॉबमध्ये असतात किंवा गव्हर्नमेंट जॉबमध्ये असतात. तर त्यांना बिझनेसचा तो पर्सनॅलिटी कळतच नाही. बिझनेसचा जो स्वभाव लागतो ना तो कळत नसतो आणि आपण त्यांच्यात राहून बिझनेस करण्याचा प्रयत्न करतो. आणि मग परत ना आपण त्यांच्याकडे ओढले जातो, त्या माइंडसेटला ओढले जातो. मला बऱ्याचदा असं झालं की माझ्या फॅमिलीमध्ये बरेचसे लोक जॉब करतात, मॅक्झिमम लोक जॉब करतात. तर ते आपल्याला सांगतात अरे गावी असा कार्यक्रम आहे, तू ये ना जरा सुट्टी टाकून. तुला तर बॉसची काय हे पण करायची नाही, तू स्वतः मालक आहेस. तर त्यांना हे कळत नाही की आपण बिझनेस हा 24 तास करत असतो. बिझनेस ओनर बिझनेस हा 24 तास करत असतो. झोपल्यापूर्वी चालू असतो. हो, सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपण बिझनेस बघत असतो. आणि जॉब करणाऱ्या माणसाला 8 तास जॉब करायचा असतो. तर तो माइंडसेट असतो. तर काय इन्स्पायर करायचं असतं ना तर अशा लोकांबरोबर राहायचं की ज्यांच्यासारखं आपल्याला व्हायचंय. म्हणजे आता समजा माझा 5 करोडचा टर्नओव्हर आहे, 10 करोडचा टर्नओव्हर आहे आणि मला 100 करोड करायचं आहे तर 100 करोडच्या लोकांबरोबरच जास्त तुम्ही कनेक्ट व्हायला हवं. त्यांच्याबरोबर जास्त वेळ घालवायला हवा, त्यांच्यावर प्रवास करायला हवा, त्यांच्या ग्रुपमध्ये पार्टिसिपेट व्हायला हवं.
किंवा त्यांच्याबरोबर दुसरे कुठले ट्रेनिंग्स अटेंड करावे. एक ते दुसरं, प्रत्येक उद्योजकाला ना कोणीतरी सांगणारं लागतं. मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये ऍडवायझरी बोर्ड असा एक प्रकार असतो. म्हणजे उद्योजक एक असतोच, तो एक 50 कोटीपर्यंत एकट्या ताकदीने आणतो. नंतर त्याला कळतं की आता माझ्या एकट्याच्या हातचं नाहीये, मग तो एक ऍडवायझरी बोर्ड करतो की एक्सपिरियन्स लोक वेगवेगळ्या फील्ड मधले ते त्या ऑर्गनायझेशनशी कनेक्ट होतात आणि त्याला महिन्यातनं एकदा वगैरे भेटतात आणि त्याला गाईड करतात की तू असं कर, तू तसं कर. कारण मल्टिपल अँगल्स येणं गरजेचं आहे. महाराजांकडे पण ना आपल्याकडे अष्टप्रधान मंडळ होतं. अष्टप्रधान मंडळ होतं, ऍग्री. त्यामुळे 8 इंटेलिजंट लोक ते असायला हवेत जे महाराजांना पण ऍडवाइस करतात. ट्रू. तर असा एक ऍडवायझरी बोर्ड असायला हवा. तर 8 लोक आपण अफोर्ड नाही करू शकत, पण एक कोच असू शकतो किंवा एक ऍडवायझर असू शकतो, एक चांगला मित्र असू शकतो, एक आपल्या इंडस्ट्री मधला मोठा मेंटॉर असू शकतो, ज्यांनी 100 कोटी केलेला आहे असा व्यक्ती एक असू शकतो. असे वेगवेगळ्या पद्धतीने माझे आजही मेंटॉर आहेत. मला ज्यांच्यासारखं व्हायचं आहे किंवा 1000 कोटीचा टर्नओव्हर आहे, तर त्या व्यक्तीला जाऊन मी अजूनही भेटतो की सर मला तुमच्याकडे थोडा ऍडवाइस हवाय, मला हे समजत नाहीये काय करायला हवं. कारण त्यांना ना आपल्या खूप पुढे दिसत असतं. त्यांचं सर्कल, तो जो माणूस 1000 कोटीचा आहे ना त्याच्या सर्कलमध्ये 10,000 कोटीचा माणूस असतो. ट्रू. तर त्याला पुढचं विजन माहित असतं. तर मला इन्व्हेस्ट करायचं तर कुठे इन्व्हेस्ट करू, काय फ्युचर आहे, तुम्हाला काय वाटतं, तर हे आपण आता जसं म्हटलं की 100 करोड करायचं आहे, तर कॅन यू सजेस्ट सम ट्रेनिंग्स केल्या पाहिजेत किंवा नेटवर्किंग फॉरम. आता तुमचा एक उपक्रम मी सॅटर्डे बघितलं की रायझिंग इलिटवर तुम्ही काम करताय. सो त्याबद्दल तुम्ही काय थोडं सांगू शकता आणि कॅन जे आपले लोक बघतात त्यांना कसं त्यांनी अटेंड केलं पाहिजे किंवा त्यांनी कसं रायझिंग इलिटला जॉईन झालं पाहिजे त्याच्यावर थोडं सांगाल तर. सो सॅटर्डे क्लब ही अशी संस्था आहे ना की ज्याने माझं पूर्ण आयुष्य बदललं. माधवराव भिडे हे माझ्या लाईफमध्ये आले आणि मी जवळजवळ 10-11 वर्ष त्यांच्या बरोबरीने काम केलं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. माझ्यावर जे काही उद्योजकीय संस्कार झाले ते माधवराव भिडे सरांनी केले. तर गेली 10 वर्ष मी एज्युकेशन करतोय किंवा मेंटोरिंग आपला कार्यक्रम असतो, एलिट क्लब आहे आपला. पण खरी गफलत कुठे होते की एखादा 1 ते 2 करोड पर्यंत मेंबर असतो ना आणि डायरेक्ट मोठा तो 5-10 करोडचा मेंबर असतो. मधले जे लोक असतात ना त्यांना ऑर्बिट चेंज करायचं असतं. ओके. आणि तिकडे हँड होल्डिंगची गरज लागते. तर ज्यांचा टर्नओव्हर 2 करोड आहे, 4 करोड आहे, अशा आपल्या सॅटल क्लबच्या मेंबरसाठी आपण हे रायझिंग एलिट बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण एलिट्सना बोलवतो आणि त्यांच्याकडनं हँड होल्डिंग करतो आणि फोकस हा असतो की ह्या मेंबर्सनी सुद्धा एलिटमध्ये जायला हवं. तर एकदमच जो बेसिक मेंबर आहे ज्याचा टर्नओव्हर एकदमच बेसिक आहे तर त्याला एलिट बनवणं थोडा वेळ लागेल. पण हे जे ऑलरेडी अर्धे तयार आहेत 2-2.5-3 कोटीपर्यंत आहेत त्यांना एलिट बनवणं सोपं आहे. म्हणून हा एक वेगळा आता 100-1 लोक झाले त्याच्यामध्ये महाराष्ट्रभरामध्ये. तुम्ही लीड करते त्याला आणि ते मी लीड करतो. येस, म्हणजे हा चांगला उपक्रम आहे. सो ह्याचाच अनुसरून एक प्रश्न आहे की आपल्या मराठी लोकांमध्ये स्पेशली एक असा इश्यू आहे की आपण आपले जे फर्स्ट जनरेशन बिझनेस वाढवतात, 5 करोड करतात, 10 करोड करतात, अगदी 50 करोड पण करतात. पण 100 करोड करताना प्रॉब्लेम काय होतो की त्यांची जी नेक्स्ट जनरेशन पिढी असते, समजा ह्यांचा फॅक्टरी आहे तर ती फॉरेनमध्ये गेली आहे किंवा कुठे काय गेली, तर सर हे तुम्ही कसं बघताय ॲज अ लाईफ कोच आणि बिझनेस कोच आणि ह्याच्यात काय सुधारणा झाली पाहिजे जेणेकरून एमएससी बिझनेसचा 100 करोड 500 करोड टप्पा हा इझी होईल. सो हा खूप माझ्या जवळचा विषय आहे आणि खूप आपुलकीचा विषय हा आणि खूप माझ्या मराठी मित्रांना आणि उद्योजकांना मी ते बघत असतो आणि दुःख असतं खरं तर. दुःख असतं ऍक्च्युली. अरे मी इतकी मेहनत करून हा बिझनेस आणला. काल रात्रीच माझी एक मीटिंग झाली आणि ते म्हणतात की 50-60 करोड मी आणलंय आणि जर मुलगा आला तर हे इझिली 100-150-200 करोड पण जाऊ शकतं. यात चूक काय होते जे नकळत होते, माझं इंटेन्शन नसतं की पहिला पिढीचा जो उद्योजक असतो ना तो खूप कष्ट करत असतो आणि त्याला अशी इच्छा असते की त्यांनी आपल्या मुलांना जास्त सुखी ठेवावं किंवा घरच्यांना जास्त सुख द्यायला हवं किंवा कम्फर्ट द्यायला हवा किंवा माझ्यासारखा त्रास त्यांना व्हायला नको. म्हणून नकळतपणे चूक काय होते की ते मुलांना ना 20-21 वर्ष बिझनेसच्या बाहेर ठेवतात. हो. आणि सांगतात की तू आता बिझनेसकडे नको, तू आता लाईफ मध्ये मजा कर, किंवा तू शिक काहीतरी, अब्रॉड जा, तू जग बघ आणि मग नंतर तुला यायचंच आहे. पण सायकोलॉजीमध्ये काय होतं माहिती आहे का की 20-21 वर्ष माणूस जो बिझनेसच्या बाहेर राहतो, जो इंटरनॅशनली शिकायला जातो, तिकडची लाईफस्टाईल बघतो, त्याचे मित्र तसे होतात आणि परत त्याला सांगितलं तू आता वसईला ये आपल्या फॅक्टरीमध्ये किंवा तू वाड्याला ये आपल्या फॅक्टरीमध्ये आणि मग तो नॉन एसी मध्ये राहायचंय, तुला फॅक्टरीमध्ये राहायचंय, तुला धुळीत काम करायचंय. तो मुलगा म्हणतो मी आता एवढं शिकलोय, लंडनला जाऊन फायनान्स केलंय, तर मी आता इकडे कशाला येऊ. ट्रू. तर ही चूक होते आणि ही बाकीचे समाज आहेत
तिथे ही चूक होत नाही. आणि मी ऍडवाइस काय करतो की 10वीत तुमचा मुलगा आला ना तर प्रत्येक वेकेशनला त्याला तुम्ही ऑफिसमध्ये बोलवा आणि त्याला त्याचा पगार द्या. नाईस इनिशिएटिव्ह. की तू बाबा रोज 2 तास आहे, रोज 4 तास आहे, हे काहीतरी कर. आणि काहीतरी करण्यासारखं असतं. आणि एक गोष्ट तर यंग मुलं खूप चांगली करू शकतात, ते IT सांभाळू शकतात, सोशल मीडिया करू शकतात, बरोबर, HR रिलेटेड काहीतरी करू शकतात, ऍडमिन काम करू शकतात. तर त्यांना यायला सांगायचं आणि त्यांना दिसतं की काय पोटेन्शियल आहे, वडिलांनी किंवा आई वडिलांनी किती मेहनत घेतलेली आहे आणि काय याचं फ्युचर आहे. जो 21 वर्ष मुलगा बाहेर राहतो ना, 21 पण कमीच सांगतोय, बऱ्याचदा जेव्हा डबल ग्रॅज्युएशन होतं ना तेव्हा 23-24 वर्षापर्यंत मुलं बाहेर असतात बिझनेसच्या. आणि नंतर त्यांना तिकडे जाऊन ऍडजस्ट करणं ते अवघड होतं. त्यांची इच्छा नाही असं नाहीये, पण तो स्वभाव आहे ना की जर मी आता कंटिन्युअसली त्या फील्डमध्ये राहिलो, त्या वातावरणात राहिलो, लक्झरियस वातावरणामध्ये राहिलो, तर मी परत फॅक्टरीमध्ये येऊन किंवा ऑफिसमध्ये येऊन मी कम्फर्ट नाही फील करणार. तर ही गोष्ट सगळ्यांनी करायला हवी. सर, तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये वाचलंय की तुम्ही अदानी, रिलायन्सच्या एवढ्या मोठ्या बिझनेस टायकूनवर तुम्ही काम करता आणि तुम्ही 50 करोडच्या जे बिझनेस टर्म त्यांनाही गाईड करता. सो दोघांच्या बिझनेस माइंडसेटमध्ये काय फरक आहे? 50 करोडचा बिझनेस करणारा एक बिझनेसमॅन आणि अदानी अंबानी, बिकॉज यू वर्क विथ फॉर बोथ क्लासेस. सो व्हॉट यू फील की त्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? आणि आपले मराठी उद्योजक किंवा ओव्हरऑल एकंदरीत MSME बिझनेसमॅन कुठे येतात? दोघांमध्ये काय फरक आहे माणसाचे? दोघांचे चॅलेंजेस खूपच वेगळे आहेत. जो 50 कोटीचा माणूस असतो ना त्याला त्याच्या कॅपॅसिटीवर बिझनेस ग्रो करायचा असतो, फक्त त्याच्या कॅपॅसिटीवर. पण जे मोठे उद्योजक असतात ना त्यांना त्यांच्या इच्छेवर तर करायचंच असतं, पण खूप जिओपॉलिटिकल गोष्टींवर त्याचा बिझनेस अवलंबून असतो. तसं ते पण छोट्यातून वरती गेलेत ना. हो, पण तिथे गेल्यानंतर ते विषय बदलतात ना. तिथे गेल्यानंतर त्यांचे चॅलेंजेस बदलतात. गव्हर्नमेंट पॉलिसी बदलली त्यांचा बिझनेस इम्पॅक्ट होतो, सरकार बदललं त्यांचा इम्पॅक्ट होतो, वॉर सुरू झाला त्यांचा इम्पॅक्ट बदलतो, किंवा काय डॉलर रेट चेंज झाला त्यांचा बिझनेस बदलतो. ते प्रॉब्लेम 50 कोटीच्या उद्योजकाला कमी असतात नाही असतात म्हणत नाही, पण थोडंच त्यांच्या बाबतीत काय होतं की रॉ मटेरियल महाग होतं, असं काहीतरी सप्लाय चेन थोडा प्रॉब्लेम होतो. पण मोठे बिझनेसेस हे प्युअरली सोशिओ इकॉनॉमिक ह्याच्यामुळे इम्पॅक्ट होतात. तर दोघांचे चॅलेंजेस वेगळे आहेत, दोघांचे स्ट्रॅटेजीज वेगळ्या आहेत. पण आपण ह्याच्यावर जास्त बोलूया की 50 कोटीचा माणूस 100 कोटी कसा होईल. एक्झॅक्टली. तर ते सोपं आहे, त्याला पूर्ण त्याच्या हातामध्ये 100% त्याच्या हातामध्ये की तो कसा ग्रो होईल. पण मोठ्या उद्योजकांना ना 100% त्यांच्या हातामध्ये नाहीये, बऱ्याच परिस्थितीमध्ये आहे. गव्हर्नमेंट कुठलं आहे, तिथलं वातावरण काय आहे, सोशल वातावरण काय आहे, इकॉनॉमिक वातावरण काय आहे, त्याच्यावर खूप त्यांची ग्रोथ डिसाईड होते. सेक्टर कुठलं वाढतंय, सेक्टर कुठलं वाढतंय, जे सेक्टर वाढतं त्या इंडस्ट्रीमध्ये वाढतात. म्हणजे आता तुम्ही रिसेंट न्यूज वाचली असेल, बिर्ला ग्रुपने आता क्रिकेट टीम विकत घेतली. अनन्या बिर्लांनी 2000 कोटी रॉयल चॅलेंजर्स. एक्झॅक्टली. तर हा आता त्यांनी का चेंज केलंय की ह्या रूटने, हे बिर्लाने आधी कधी केलं नाही पण त्यांनी आता केलं, कारण त्यांना तो फोकस चेंज करावा लागतो. जसं सोशल इकॉनॉमिकल चेंजेस गोष्टी बदलतात. तर तो प्रॉब्लेम आपल्या 50 कोटीच्या उद्योजकाला नसतो. त्याला फक्त मार्केट वाढवायचं आहे, प्रोडक्ट वाढवायचं आहे, कस्टमर आणायचे आहेत, विषय सांगतो. तुम्ही असं म्हणता 50 करोडच्या लोकांना 100 कोटी इझी आहे, फक्त माइंडसेट चेंज केलं पाहिजे. 50 कोटीचा ना डबल करू शकतो बिझनेस, पण मोठे उद्योजक ना बिझनेस डबल नाही करू शकत. टू सर ऍग्री. 1 लाख कोटीचा टर्नओव्हर आहे, पुढच्या वर्षी 2 लाख कोटी नाही होणार. सर, आता आपण म्हणतो की 5 करोडच्या बिझनेस 10 करोडच्या बिझनेस 100 करोड केलं पाहिजे. हे ऍज अ कन्सल्टंट, मी CFO आहे, तुम्ही बिझनेस आपल्याला वाटतं. पण तुम्हाला ऍज अ लाईफ कोच किंवा ग्रॅफोलॉजिस्ट तुम्हाला काय वाटतं, व्हॉट इज द मोटिवेशन, म्हणजे एक इंटरनल मोटिवेशन काय असलं पाहिजे 5 करोड 10 करोडच्या बिझनेस मध्ये 100 करोड करायचं? सो मोटिवेशन म्हणण्यापेक्षा ना आपण मराठी उद्योजक ना काय म्हणतात त्याला, थोडे जास्त स्पिरिच्युअल असतात, आध्यात्मिक असतात. ट्रू. आणि ते म्हणतात की अरे आपल्याला व्यवस्थित मिळालं आपल्याला ना, तर कशाला आपण मटेरियलिस्टिक गोष्टीच्या मागे जायचं, कशाला खूप पैसा करायचा. फुल्ली ॲग्री. आणि आपण आपल्या पास्टशी कम्पेअर करतो. मी आलो तेव्हा माझ्याकडे घर पण नव्हतं, माझ्याकडे रेंटेड ऑफिस होतं, आता माझं 1000 स्क्वेअर फीटचं ऑफिस आहे. मी आलो तेव्हा माझ्याकडे 2 व्हीलर पण नव्हती, आता माझ्याकडे 4 गाड्या आहेत. आणि आपण याच्यावरच समाधानी होतो. माझा अप्रोच काय याच्यामध्ये की खरी देशसेवा काय, तर उद्योजक मोठा होणं ना ही खरी देशसेवा. कारण आपल्याला ना निसर्गाने शक्ती दिली आहे उद्योग करण्याची, ही प्रत्येकाला नाही दिली आहे. ट्रू. आणि ही तुम्ही शिकू पण शकत नाही. माझं पर्सनल मत आहे की हे तुम्ही शिकू शकत नाही. तुम्ही पण केलं असेल बघा, आपल्या नात्यामध्ये आपण आपल्या काही जवळच्या
नातेवाईकांना सांगतो की अरे तू पण बिझनेसमध्ये Business मध्ये, मदत yes, करतो, yes, yes. पण ते येत नाहीत कारण त्यांच्यामध्ये तो नसतो स्पार्क जो उद्योजकामध्ये लागतो तो आपल्याला निसर्गाने दिलेला आहे. क्वालिटी ती क्वालिटी जन्मजात कुठेतरी आलेली आहे आपल्याला. रिस्क घेणं किंवा चॅलेंजेस घेणं किंवा अनसर्टन गोष्टीमध्ये जाणं, इन्सेक्युरिटी मधून बाहेर येणं हे आपल्याला एक थोडी गिफ्ट आहे. तर त्याचा ना फक्त स्वतःपुरता विचार करणं म्हणजे ते सेल्फिशनेस आहे विषय की मला जर आता पैसे कमवण्याची ताकद दिली आहे निसर्गाने तर मी 1000 लोकांचं पोट भरायला हवं, यस 2000 लोकांचं पोट भरायला हवं, 500 लोकांचं पोट भरायला हवं. जसं तर मला मी कोचिंग तर करतोच, बिझनेस कोचिंग करतो, पण मला वाटतं जे माझी सेशन्स अफोर्ड करू शकत नाही त्या लोकांसाठी मी खूप फ्री सेशन्स घेतो. यस कारण ते आपल्याला एक कला दिलेली आहे. आपण काही चॅलेंजेस मधून ते शिकलेलो आहे. आपल्या चुकातनं जर कोणी शिकत असेल तर मला सगळ्यात जास्त समाधान त्यातनं मिळतं. म्हणजे आता बिझनेस वाढला किंवा पैसे मिळाले तर ते एक समाधान आहेच, पण आपल्यामुळे कुणाचं तरी लाईफ चेंज होतं किंवा कुणाच्या लाईफमध्ये काहीतरी फरक पडतो. तर आपल्या अनुभवातनं कोणी काही शिकत असेल तर त्याचं समाधान जास्त असतं. तर ते समाधान बिझनेसमध्ये मिळतं जेव्हा तुम्ही मोठा बिझनेस करता. म्हणजे आपल्यामुळे 1000 फॅमिलीचा आपण काहीतरी हातभार लावू शकतो. देशसेवा, लोकांचं मोठं करणं म्हणजे सोशल कॉज. बिझनेस वाढवणं हा जो सोशल कॉज आणि देश आपल्याला मोठा करायचा आहे ना, तुम्ही म्हणजे जीडीपी वाढवणं होऊ शकतो. तुम्ही बाकीच्या सोशल वर्क किती करा, तुम्ही साफसफाई करा, रस्ते साफ करा, झाड दान धर्म करा, त्यांनी देश मोठा नाही होणार. ऍग्री फुल्ली ऍग्री सर. जीडीपीने मोठा होणार. जीडीपीचं मॅक्झिमम कंट्रीब्युशन आहे एसएमई आहे आणि जास्त टॅक्स तेच भरतात, जास्त कॉन्ट्रीब्युशन तेच करतात. यस सगळे मोठे उद्योजक आहेत ना ते जीडीपीला टॅक्स वाचवतात कारण ते त्यांना तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहित आहे. एग्री सर. आणि आपला एसएमई बिचारा गरीब प्रामाणिकपणे टॅक्स भरतो आणि टीम पण नाही त्याच्याकडे, आहे तो टॅक्स भरायचा आहे. तर आपला देश वाढणार जेव्हा एसएमई वाढणार. खरी देश सेवा आहे ना ही बिझनेस वाढवणार. म्हणजे सर तुम्ही खरंच हे चांगलं वाक्य म्हटलं की 50 ते 100 करोड किंवा 5 ते 100 करोड बिझनेस फक्त पैशासाठी नाही केला पाहिजे, तर देशाचा जीडीपी आणि देशसेवा म्हणून आपण जर बघितलं पाहिजे तर कदाचित आपण तो जास्त तत्परतेने वाढू शकतो. सर ह्याच्यात रिलेटेड एक प्रश्न आहे, म्हणजे मी भरपूर उद्योजकांशी बिझनेस गप्पा मारतो, असंच मला आवडतं. तर त्यांचा एक नेहमी प्रॉब्लेम असतो, सर ते वर्करला कसं हँडल करू, सर ते स्टाफला कसं हँडल करू, आणि ते लोक नेहमी ना त्यांचं रडत असतात, सर हा स्टाफ टिकत नाही, तो करत नाही. तर मला ह्या पॉइंटवर तुमच्याशी थोडं गप्पा मला आवडेल की हे कसं तुम्ही इलॅबोरेट करता, तुम्ही कसं बघता स्टाफला किंवा चांगले स्टाफ मला हायर करायचे, ते कसं तुम्ही बघता की 100 करोड मला करायचे आहेत पण हा 5-10 करोडचा मेन हा प्राईम प्रॉब्लेम आहे सर, मॅनेजमेंट ऑफ वर्कफोर्स. करेक्ट. सो माझं असं नेहमी म्हणणं असतं ना की बिझनेसमध्ये काहीच लपलेलं नाहीये, सगळे फॉर्म्युला ओपन आहेत. बरोबर. तुम्ही काय करायला हवं ना हे तुम्ही विचार करायची गरजच नाहीये. तुमचा कॉम्पिटिटर काय करतोय, ऍज सिम्पल एज दॅट. बरोबर. कारण तुम्ही जो प्रॉब्लेम आज फेस करताय ना तो तुमच्या पुढच्या कॉम्पिटिटरनी आधी फेस केलेला आहे. ओके. तुम्ही जर 5 करोडवर आहात आणि तुमचा कॉम्पिटिटर 50 कोटीवर आहे तर तो जेव्हा 5 करोडला होता तेव्हा तो काय करत होता. बरोबर. तर खूप कॉपी कॅट टू द टॉप असा एक कॉन्सेप्ट आहे, कॉपी कॅट टू द टॉप. ओके. म्हणजे आपल्याला शाळेत शिकवलं की कॉपी करू नका, पण बिझनेसमध्ये फक्त कॉपीच करा, विचार करू नका. म्हणजे मला जर आता एखाद्या व्यक्तीला, मला नको, एखाद्या व्यक्तीला 6 पॅक करायचे तर त्याला विचार करायचा नाहीये. त्याला ज्यांनी 6 पॅक केलेत ना त्यांनी काय केलंय, त्यांनी काय खाल्लंय, त्याला किती वाजता उठला, त्यांनी किती व्यायाम केला, त्यांनी कुठले एक्सरसाइज केले, त्याला 100% फॉलो करायचं आहे. बरोबर. तर मार्केटमध्ये असे खूप रोल मॉडेल्स आहेत. तर ह्या व्यक्तीने काय केलं आणि असे भरपूर आहेत. तर एकाला कॉपी करायची गरज नाही. त्याला कॉपी हा पण शब्द नाही, त्यांच्याकडे आपण काय शिकू शकतो, प्रेरित होऊ शकतो. प्रेरित होऊ शकतो, इन्स्पायर होऊ शकतो, त्यांच्याकडनं मोटिवेट होऊ शकतो, त्यांच्याकडनं आयडिया घेऊ शकतो. तर आपण हे करत नाही. आपण काय करतो, आपले प्रॉब्लेम आपण एकटा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो, आपण स्वतःच हिरो बनण्याचा प्रयत्न करतो. मी जेव्हा कोचिंग करतो ना तेव्हा लोकांना सर मला विचारतात हा प्रॉब्लेम कसा करायचा. म्हटलं मला काय माहिती, तुझ्या इंडस्ट्रीत तुला माहिती आहे जास्त. तर तुझ्या इंडस्ट्रीत लोक काय करतात तूच सर्च कर आणि 10 लोकांना जर अनालाइज केलं ना इंडस्ट्रीमध्ये की उत्तर सापडतात. आणि सगळीच उत्तर आपण इम्प्लिमेंट करू शकत नाही. जी करू शकतो ती घ्यायची किंवा 2+2=4 करून काहीतरी नवीन जुगाड करायचं. फ्युजन काइंड ऑफ आयडियाचं फ्युजन. अरे यांनी हे केलंय, यांनी हे केलंय, मग हे दोघांचं मिळून मी असं करू शकतो. तर आपल्या मार्केटमध्ये सगळी उत्तर आहेत, शोधता आली पाहिजे. आणि ते शोधता सोपं आहे कारण आपल्या समोरचा जो कॉम्पिटिटर आहे ना तो काहीतरी करतोय. बरोबर. त्याला क्लोजली मॉनिटर करणं, ऑब्झर्व्ह करणं ह्याने आपण शिकू शकतो. पण आउट ऑफ द बॉक्स विचार करणं गरजेचं आहे खूप. आउट ऑफ
बरोबर. जे आधी जे चालत होतं ना ते नाहीच चालणार. म्हणजे लोक म्हणतात अरे आधी चांगलं मार्जिन होतं, आता मार्जिन नाहीये. आधी माणसं मिळत होती, आता मिळत नाहीये. आधी माणसं टिकत होती, आता टिकत नाहीये. किंवा आधी एवढ्या पगारात मिळत होती, आता एवढ्या पगारात मिळत नाहीये. तर आधीचा फॉर्म्युला नाही चालणार, नवीन काहीतरी केलं पाहिजे. तर काहीतरी त्या संशोधन करावं लागेल. लोक काय करतात, आधीच्या पद्धतीने काम करतात आणि सांगतात की काम होत नाहीये. होणारच नाही, पण जग बदलतंय, लोकांच्या अपेक्षा बदलत आहेत. एक गोष्ट तुम्ही कामगारांबद्दल किंवा वर्कफोर्स बद्दल म्हणालात की आता कुठलाही माणूस तुमच्याकडे ना 20-25 वर्ष टिकणार नाही. आधी टिकत होते, 40-40 वर्ष टिकत होते, आता टिकणार नाही. तो यू शुड बी कंटिन्युअसली रेडी की 3-5 वर्षांनी काय करायचं, बॅकअप प्लॅन करून चालवा. सेकंडली, बिझनेस काय करायचा हे तुम्ही ठरवू शकता. बिझनेस कसा करायचा हे तुम्ही ठरवू शकत नाही, आणि बिझनेस कुठे करायचा हे तर तुम्ही अजिबात ठरवू शकत नाही. जिकडे मार्केटची डिमांड आहे तिकडे जावं लागेल, आणि जी पद्धत आता अवेलेबल आहे ती पद्धत अडॉप्ट करायला लागेल. बरोबर. म्हणजे आता तुम्ही जस्ट डायल मध्ये ऍड दिली ना तर काही फरक नाही पडणार. त्या प्रिंटेड येलो पेजेस मध्ये, जस्ट डायल पण आता डिजिटल झालंय, आधी येलो पेजेसचा जमाना होता. बरोबर आहे. येलो पेज मध्ये द्या, मग ते येलो पेजेस डिरेक्टरी फ्री मिळायची, मग लोक ते फाइंड आउट करायचे आणि मग कॉल करायचे. तर जग बदललं आता, सोशल मीडिया आलेला आहे. सोशल मीडिया इग्नोर करून तुम्ही धंदा वाढूच शकत नाही. AI आलाय आता, प्रत्येक AI आलेलंच आहे, पण सोशल मीडिया शिकावं लागेल, लिंक्डइन शिकावं लागेल, नेटवर्किंग शिकावं लागेल, नवीन नवीन पद्धत, HR पॉलिसीज समजाव्या लागेल, आणि जितका डिफिकल्ट झालेलं असतं ना तितक्या फोर्सफुली त्याचे सोल्युशन आणावे लागतील. सो तुम्ही आता नेटवर्किंग बद्दल बोललात, तर आणि तुम्ही सॅटर्डे क्लब सारख्या एक मराठी माणसासाठी चळवळ जी आहे त्याचा तुम्ही एक चांगला कोर टीम मध्ये ट्रस्टी मेंबर आहात. नेटवर्किंग ट्रस्टी नाही आहे मी, त्यात कोर टीम मध्ये आहे, सॉरी. पण आमच्यासाठी ट्रस्टी नॉलेज. सर, काय केलं पाहिजे नेटवर्किंग मध्ये छोट्या बिझनेसमॅननी 5 ते 10 कोटीच्या असं एक्झॅक्ट नेटवर्किंग त्यांनी कसं केलं पाहिजे, किंवा नेटवर्किंग फोरम जाताना त्यांनी काय पूर्वतयारी केली पाहिजे, किंवा नेटवर्किंग फोरम काय घ्यायचंय, किंवा लोकांचा माइंडसेट वेगळा असतो नेटवर्किंग गेलं की बिझनेस मिळणार. आय थिंक नेटवर्किंग फोरम हे नाहीये, तर तुम्ही थोडं नेटवर्किंग फोरम बद्दल. सो पहिली गोष्ट ना, नेटवर्किंग फोरम हा एक मार्ग आहे तुमचा बिझनेस वाढवण्याचा, आणि नेटवर्किंग फोरम मध्ये जातो म्हणजे सॅटर्डे क्लब मध्ये लोक येतात, तर तिथे आपण ना नेटवर्किंगची नेट प्रॅक्टिस करतो. लोकांना वाटतं सगळा बिझनेस मला तिथूनच मिळेल कदाचित, पण तो नंतर हळूहळू ड्राय होतो. कारण नवीन मेंबर येतात, नवीन कॉम्पिटिशन येते, तुमच्याच फील्डमधले नवीन लोक येतात, तुमचा बिझनेस शिफ्ट होऊ शकतो. पण खरं नेटवर्किंग अशा ठिकाणी करायचं आहे जिथे आपल्याला सॅटर्डे क्लबचा जो मेंबर आहे ना तो अजून तितका मोठा झालेला नाहीये, त्यामुळे त्याची बाईंग कॅपॅसिटी कमी आहे. पण खरा कस्टमर कोण असावा, ज्याची बाईंग कॅपॅसिटी जास्त आहे. पण हे बोलायला शिकणं, किंवा तुमचं 1 मिनिट देणं, किंवा तुमचं प्रेझेंटेशन स्किल वाढवणं, कम्युनिकेशन, हे नेट प्रॅक्टिस आपण फोरम मध्ये करतो. अग्री. सो ही नेट प्रॅक्टिस आहे. आणि सगळ्यात जास्त क्रिकेटर ना 300 दिवस नेट प्रॅक्टिस करतो, पण फक्त 50 दिवस खेळतो ऍक्च्युली ग्राउंडवर मॅचेस मध्ये. ट्रू. तर वर्षभर आपल्याला नेट प्रॅक्टिस करायची आहे, आणि जेव्हा मोठी संधी मिळते कुठेतरी, मोठे कॉन्फरन्सेस असतात, किंवा आपण क्लायंटकडे जातो, किंवा आपल्याला कोणीतरी रेफर करतं, त्या ठिकाणी जाऊन खरं नेटवर्किंग करायचं. तर आपल्यापेक्षा मोठ्या लोकांसमोर 1 मिनिट चांगलं देता आलं पाहिजे, आपल्यापेक्षा मोठ्या लोकांसमोर प्रेझेंटेशन करता आलं पाहिजे, त्याला खरं नेटवर्किंग म्हणतात. आपलं जे फोरम मध्ये नेटवर्किंग होतं ना, ती नेटवर्किंगची प्रॅक्टिस आहे. त्यातनं जो बिझनेस मिळतो ना तो मिसलेनियस आहे, तो बोनस आहे. खरा प्रीमियम तर बाहेर आहे. म्हणजे आलेल्या संधीचं सोनं करण्यासाठी, ती संधीला सोनं करण्यासाठी पहिली पूर्वतयारी आपल्याला फोरम मध्ये. तुम्ही मॅच मध्ये गेलात समजा, आणि तुम्हाला एकच बॉल मिळाला, आणि एकदा कुठल्या तरी मॅच मध्ये झालं होतं की मॅच संपायला 1 बॉल आहे आणि नवीन बॅट्समन येतो, आणि तो एका बॉलवर 6 मारतो, आणि ती मॅच जिंकली जाते. रिंकू सिंग एक होतं, त्यांनी KKR मॅच जिंकला. एका बॉलला 6 मारण्यासाठी त्यांनी वर्षभर प्रॅक्टिस केली होती ना. तर आपण जेव्हा फोरम मध्ये रोज 1 मिनिट म्हणतो, तेव्हा कुठे आपल्याला एका लिफ्टमध्ये कुणीतरी मोठा उद्योजक मिळेल आणि तो विचारेल तुम्ही काय करता सांगा. त्यावेळी ते पाठांतर होण्यासाठी, तो कॉन्फिडन्स येण्यासाठी, ते सेंटेन्स फॉर्मॅटिंग समजण्यासाठी आपण रोज प्रॅक्टिस करतो. तर तो गैरसमज असा झालाय की मी फोरम मध्ये जातो, सॅटर्डे मध्ये जातो, बिझनेस मिळतो, तिथून बिझनेस मिळतो, तो बेसिक आहे, तो विसरून जा. बिझनेस, खरा बिझनेस बाहेर आहे, आणि बाहेर तुम्ही जाण्यासाठी इकडे तयारी केली जाते. आता मी एवढं चांगलं बोलतो, लोक मला म्हणतात, किंवा मी सेशन्स घेतो, 1500 लोकांसमोर मी कम्फर्टेबली सेशन घेऊ. अदानीचं काम करतो तुम्ही. पण कम्युनिकेशन बद्दल बोलतोय. तर ही बोलण्याची कला मला कुठून आली, कारण मी सॅटर्डे क्लब मध्ये 20 वर्ष आहे, आणि तिकडे कंटिन्युअसली बोलतोय रोज.
तर ते स्किल वाढलं ना, आणि मग ते स्किल जाऊन मी आता अदानीमध्ये विकलं. एक्झॅक्टली तेच म्हणजे अदानी पोचायचा प्रवास 20 वर्षाचा होता हो. किंवा तुम्हाला सर्टिफिकेटचा फायदा इकडे आला हो. म्हणजे तुमचा ड्रीम क्लायंट म्हणू शकतो आपण. हो. सर ह्याच्यातच एक प्रश्न असा आहे की पैसा आहे तो सब कुछ आहे, म्हणजे एम विटॅमिन सगळीकडे चालतं. मग 100 करोडचा बिझनेस करताना एक फायनान्शियल बोटलनेक असतं की अरे पैसे घ्यायचे कसे, कुठून घ्यायचे किंवा कसं रेज केलं पाहिजे कॅपिटल. सो हाऊ टू रेज अ कॅपिटल किंवा इझी वे काय असू शकतात कॅपिटल रेज करायचे किंवा पैसा धंद्यामध्ये कसं, म्हणजे ऍज अ फायनान्शियल आय नो की आय टू गाईड बट एक बिझनेस कोर्स म्हणून मला आवडेल तुमच्याकडे. सो मी एक माझा अजून एक व्हेंचर आहे. आमचं सीड फंड आहे स्वतःचा. आम्ही एंजल आणि सीड इन्व्हेस्टमेंट करतो 5 लाख ते 50 लाख. तर तिथे मी बऱ्याचदा बघितलं की एक चांगला उद्योजक असेल तो ऍज अ फाउंडर म्हणून चांगला असेल, माइंडसेट चांगला असेल, मेहनती असेल, डिसिप्लिन असेल, हुशार असेल, ओपन टू चेंज असेल, भूक आहे त्याला काहीतरी करण्याची असा असेल, तर त्याला एकही पैशाचं भांडवल लागत नाही. लोक पैसे लावतात. हल्लीच आम्ही एका बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केले. तो माणूस नारळाचे जी पानं असतात ना, Okay. त्याच्यामधून स्ट्रॉ बनवतो. आपण जे ज्यूस पितो हो, हो, ना हो. स्ट्रॉ. आणि तो कुठे देतो, असे देश जिथे ज्या रिसॉर्ट्समध्ये प्लास्टिक बॅन. सो एक्सपोर्ट करतो सगळं 100% एक्सपोर्ट करतो. सो महाराष्ट्रामधलं आहे. महाराष्ट्रामधलाच आहे. तर तो आणि एकदम खेड्यागावामध्ये करतो. छोटीशी मशीन आहे अशी, त्याने तो स्ट्रॉज बनवतो, पण 100% एक्सपोर्ट. तर ती आयडिया त्यांनी बनवली, त्यांनी डिसिप्लिन तेवढी फॉलो केली आहे, त्याच्यामध्ये रिसर्च केलाय, त्यामध्ये प्लॅनिंग केली आहे. तर स्वतःचा पैसा नसताना त्याला 100% फंडिंग मिळालं. आयडिया स्ट्रॉंग पाहिजे म्हणजे. आयडिया स्ट्रॉंग पाहिला आणि आपला फोकस तेवढा असायला हवा. माझं एक आवडतं वाक्य आहे, ते मी तुम्हाला सांगतो की जेव्हा आम्ही इन्व्हेस्ट करतो ना, तेव्हा जज कसं करतो एखाद्या स्टार्टअपला की धंदे में दम होना चाहिए या बंदे में दम होना चाहिए. धंदे में दम होना चाहिए या बंदे में दम होना चाहिए. तर तो साधा समोसाचा बिझनेस करेल, पण तो बंदा चांगला आहे, स्ट्रॉंग आहे आणि तो बंदा ओके आहे, पण ती आयडिया भारी आहे. आयडिया भारी आहे. म्हणजे आता आणखीन एक स्टार्टअप मध्ये आम्ही आता प्रेझेंटेशन बघतोय त्यांचं. 2 कॉलेजमधली मुलं आहे आणि त्यांनी एक पेटंट घेतलंय त्यांचं, म्हणजे प्रोसेसमध्ये आहे ते, की ते डिफेन्ससाठी काहीतरी करतात. ते जास्त डिटेलमध्ये नाही सांगू शकत. येस एक्झॅक्टली. पण असं म्हणजे 21 वर्षाच्या मुलांनी एक डिफेन्ससाठी सोल्युशन बनवलंय आणि ते त्यांनी जाऊन प्रेझेंट केलंय आणि त्यांना ते आवडलंय. तर आता ती मुलं कशी आहेत त्यातच ओके, पण तो कॉन्सेप्ट जेवढा भारी आहे, आयडिया चांगली की त्याच्यावर पैसे लावू शकतो आपण. तर धंदे में दम होना चाहिए या बंदे में दम होना चाहिए. तर पैसे मिळतात आणि पैसे भरपूर आहेत आपल्याकडे, आपल्या आजूबाजूला. आपल्या मराठी समाजामध्ये ना मागायला पण लोकांना भीती वाटते. अग्री सर, हे मान्य आहे. बरोबर. त्यामुळे बँक ना कुणाला पैसे देतं, ज्याच्याकडे पैसे आहेत त्यालाच बँक पैसे देतं. ज्याच्याकडे पैसे नाही आहेत त्याला पैसे मिळत नाही. तर फ्रेंड्स, फॅमिलीज हे आपण खूप एक्सप्लॉइट करायला हवं. पण आपल्याकडे तो एक समजूत आहे की पैसे मागू नये दुसऱ्यांकडे वगैरे वगैरे. पण बिझनेस हा जर पैसा असता ना, तर मी बिझनेस का केला असता, मी मजा केली असती. प्रत्येक बिझनेस करणारा माणूस पैसे नाही आहेत म्हणून तर बिझनेस करतोय. अग्री. की पैसे कमवायचे आहेत बिझनेस मधून. तर बिझनेससाठी पैसा नाही आहे हे उत्तरच चुकीचं आहे. कारण बिझनेस तोच करतो ज्याच्याकडे पैसा नाही आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तो मजा करतोय इनफॅक्ट. तो कशाला मेहनत करेल. सर पण हे तुम्ही बोललात, पण मला असं वाटतं की फक्त मराठी कम्युनिटीसाठी ऍप्लिकेबल आहे, पण बाकीची कम्युनिटी तर पैसा असून पण अजून बिझनेस करतात. मग हा माइंडसेट आपल्या त्यांच्यामध्ये काय असू शकतो नक्की, म्हणजे एक जस्ट शॉर्ट मध्ये तुम्ही ऑलरेडी सांगितलंय मला. सो हाच माइंडसेटचा फरक आहे की आपण मराठी लोक कम्फर्ट झोन मध्ये काम करतो. सो कम्फर्ट मधनं डिकम्फर्ट मध्ये यायला काय अशी ती स्टेज आहे? 2-3 गोष्टी आहेत. एक तर आपल्याकडे मोटिवेटेड कसे असतात लोक, की कोणीतरी इगो हर्ट केलेला असतो, म्हणून अरे तुला काय जमणार, तू काय करणार बिझनेस, मग इगो हर्ट होतो. आणि मराठी माणसाचा इगो लवकर हर्ट होतो, तर तो पेटून उठतो, मी आता तुला करूनच दाखवतो. दॅट इज वन. दुसरा, काहीतरी माझ्यासारखे माणसं ज्यांनी काहीतरी सुरू करायचं म्हणून सुरू केलं आणि लॉस झाला. लॉस झाल्यानंतर पण वाटतं की नाही आता आपल्याला बाउन्स बॅक करायचं, तर हे येतात. आणि तिसरं म्हणजे ना, त्यांना योग्य वयामध्ये योग्य उद्योजकीय संस्कार होतात. कुणीतरी चांगला उद्योजक त्यांच्या आयुष्यामध्ये येतो, कुणीतरी एक इन्स्पिरेशन त्यांच्या लाईफमध्ये येतं 15-16 वर्षामध्येच, आणि त्यांना इम्पॅक्ट करतं की तुला हे करायचंय, मोठं होऊन तुला तो स्वप्न बघायला सुरुवात करतो. आपल्याकडे ना मुलांना स्वप्न बघणं एनकरेज केलं जात नाही. म्हणजे किती आई वडील सांगतील की बाबा तू मोठा हो आणि खूप पैसे कमव, तू मोठा हो आणि मर्सिडीज घे, आपल्याला काय सांगितलं जातं की बाबा ते मिळेल त्यात सुखी राहा, आनंदी राहा, 1 BHK फ्लॅट बस झाला, पोटापुरतं मिळालं, जास्त प्रॉब्लेम नको. तर हे उद्योजकीय बॅकग्राऊंड थोडंसं आपल्याला वाढवावं लागेल, केलं पाहिजे. आणि ते तिकडे असतं,
तर त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन काय असतं दुसऱ्या समाजामध्ये, की त्यांचा एक चुलत भाऊ किंवा मावस भाऊ तो ग्रो होत असतो आणि पिअर प्रेशर एक असतं. आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये पण तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, पिअर प्रेशर असतं. आणि त्यांनी 2 BHK घेतला, मी पण घेतला पाहिजे, मला पण घ्यायला आवडेल, सगळ्यांनी घेतला, मी नाही घेतला अजून, असं एक पिअर प्रेशर असतं. तर त्यांच्या कम्युनिटीत ते पिअर प्रेशर पण काम करतं. अरे तो मावस भाऊ आहे, तो चुलत भाऊ आहे, तो काकांचा मुलगा आहे, तो मावशीचा मुलगा आहे, त्यांनी 100 करोड केले, तर मी पण करायला हवे. तर ते कॉम्पिटिशन लागतं ना. तर माणूस हा सायकोलॉजिकल प्राणी आहे पूर्णपणे. सगळे रिझन त्याच्या सायकोलॉजीमध्ये आहेत. जर हे मोटिवेशन नसेल तर ग्रो करणं अवघड. आय लाईक तुमचं ते पिअर प्रेशरवाला मला आवडलं. म्हणजे नक्कीच हे असलं पाहिजे आणि मराठी माणूस खरं या पिअर प्रेशरनी पुढे जाऊ शकतं असं मला वाटतं. सर अजून एक आहे असं मला वाटतं की ना, मी असं भरपूर बिझनेसमॅन बघितलं आणि आपण नेहमी म्हणतो अरे तो खडूस आहे, तो असा आहे, मोठा आहे, समजतो, पैसा कमवला असं आपण म्हणतो. पण नक्की तसं नसतं. मी जेव्हा त्यांच्याशी गप्पा मारतो CA, तो माणूस ना जसा मोठा तो तसा लोनली होत जातो, एकटा होत जातो. सो अशा बिझनेसमॅननी काय केलं पाहिजे? म्हणजे ते मोटिवेट बिझनेसमॅन स्मार्ट आहेत, टेक्निकली साऊंड आहेत, पण जसं वरती होतं तसं ते लोनली होतात, फ्रेंड नसतात. मग अशा लोकांसाठी व्हॉट यू सजेस्ट ॲज अ लाईफ कोच? नाही, व्हेरी गुड क्वेश्चन. हा क्वेश्चन माझा खूप आवडता प्रश्न आहे. कारण एका पॉइंट कसं आहे ना, आयुष्य जर आपण 100 वर्षाचं बघितलं तर प्रत्येक 25-25 वर्षाला ना आपला रोल चेंज व्हायला हवा. पहिल्या 25 मध्ये तुम्ही एज्युकेशन घ्यायला हवं, पुढच्या 25 मध्ये तुम्ही फॅमिली सेट करायला हवी 50 पर्यंत, नंतर तुम्ही अचिव्हमेंट्स करायला हव्या आणि त्याच्यानंतर तुम्ही पर्सनल सॅटिस्फॅक्शनसाठी काम करणं गरजेचं आहे किंवा समाजासाठी काम करणं गरजेचं आहे. तर मिड लाईफ क्रायसिस असा एक प्रॉब्लेम असतो सायकोलॉजीमध्ये. 45-50च्या आसपास येतं की आपण जी स्वप्न बघितलेली असतात ना ती सगळी 50-55 पर्यंत पूर्ण होतात आणि त्याच्यानंतर पैसे कमवण्यामध्ये मजा येत नाही, कारण सगळी स्वप्न झाले बघून, म्हणजे अचीव्ह करून बघितलेली असतात आपण 16-18 वर्षी, 20व्या वर्षी सबकॉन्शियसली. आता जर कोणी म्हणत असेल की मला 3 BHK घर घ्यायचं आहे, तर ते त्यांनी आज नाही ठरवलंय, ते त्यांनी 20 वर्षापूर्वी ठरवलंय की मुंबईत आपलं घर असायला हवं. बरोबर. आणि ते जेव्हा पूर्ण होतं ना तेव्हा तो म्हणतो आता पुढे काय करू मी, आता झालं माझं, मला जे हवं होतं ते आता इच्छाच नाही. आणि त्यांनी तो लोनली होतो कारण त्याला आता ती पॅशन मिळत नाही. सर आपण आता गप्पा मारत होतो की माइंडसेट, इंटरनल बॅटरी रिचार्ज, आणि तुम्ही 50 कोटच्या वरचे जे बिझनेसमॅन आहेत त्यांना तुम्ही बिझनेस कोच आणि लाईफ कोच म्हणून हेल्प करता. सो तुम्ही आता जे आपले व्ह्युअर्स आहेत किंवा त्यांना काय सांगू इच्छिता ॲज अ बिझनेस कोच? एक आस्पेक्ट तुम्ही गॅफ्रोलॉजी सांगितला, बिझनेस कोच तुम्ही काय सांगू इच्छिता, त्यांनी काय केलं पाहिजे अशा गोष्टी किंवा लाईफ कोच म्हणून 100 करोडचा टप्पा गाठण्यासाठी? सो बिझनेस कोच म्हणजे काय माहिती आहे का, बिझनेस एक सायंटिफिक प्रोसेस आहे बिझनेस करण्याचा. आपल्याला नेहमी असा विचार पडत असेल की ही जी 21-22 वर्षाची मुलं इतका मोठा व्यवसाय करतात, झेप्टो असेल, एक्झाम्पल सांगितलंय, तर अरे तो 20 वर्षाच्या मुलाला कसं कोणी एवढं लोन देत आहे किंवा लोन पण नाहीये, काय इन्व्हेस्ट करतायत, 100 कोटी रुपये मिळत आहेत, 50 कोटी रुपये मिळत आहेत, तर त्या 22 वर्षाच्या मुलामध्ये काय बघितलं असेल त्यांनी, बरोबर. तर त्यांच्याकडे ना बिझनेस करण्याचं सायन्स आहे, बिझनेस करण्याची एक प्रोसेस आहे. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल आपण घर बांधतो ना, तर घर बांधायच्या आधीच ठरवलं जातं की हे घर कसं होणार आहे. ओके. पण बिझनेस सुरू करताना आपण कधीच ठरवत नाही की हा बिझनेस कसा होणार आहे. ओके. म्हणजे गावी आपण घर बांधतो ना, तर आपल्याला जे बजेट आहे ना ते आपण तेवढंच बांधतो. 2 खोल्याचं घर मला बांधायचं आहे आणि मग ते बांधता बांधता पैसे अजून आले 2 नाही, आता 4 खोल्या कर, अजून पैसे आले, अरे 4 नाही, आता ह्याला ना 2 माळे वाढव. आता त्याच्यावर 2 माळे नाही वाढणार कारण त्याला फाउंडेशनच नाहीये. तर तुम्हाला घर बांधतानाच माहित असायला हवं की किती माळे बांधायचे, बरोबर, तर तुम्हाला त्या घरासाठी पैसे मिळत जाणार. आपण सुरू करताना म्हणतो अरे मला पोटापुरता पैसा मिळाला नाही ह्या बिझनेस मधून तरी पुरे आहे. त्यामुळे ते बिझनेस मॉडेलच चुकीचं असतं, कमर्शियल मॉडेल बनत नाही, ते प्रोफेशनल मॉडेल बनत नाही. आणि ही जी मुलं असतात ना हे बनवतानाच प्रोफेशनल मॉडेल बनवतात. म्हणजे पहिल्या दिवशी त्यांना माहित असतं की हा धंदा 1000 कोटी कसा होणार, 100 कोटी पण नाही, 1000 कोटी कसा होणार हे पहिल्या दिवशी माहित असतं. म्हणून त्यांचं तेवढं डीप प्लॅनिंग असतं. 6-6 महिने त्या मॉडेलवर प्लॅन करतात. मार्केट कुठलं जाणार, प्रोडक्ट काय करणार आपण, कस्टमर बेस काय असणार, मार्केटिंग किती करणार, त्याला खर्च किती येणार, प्रॉफिट मार्जिन किती आहे, आपण रिटर्न्स किती देऊ शकतो, हे सगळं त्यांचं रेडी असतं. 1000 कोटीपर्यंत त्यांचं प्लॅनिंग झालेलं असतं. ते प्लॅनिंग आपण करत नाही बिझनेसमध्ये. सो हाऊ डू गाईड इन युअर? तर मला लोक येऊन काय सांगतात की माझा हा छोटा बिझनेस आहे, ह्याला मोठा करा. ह्या बिझनेसला मोठं करणं अवघड होतं. आपल्याला बऱ्याच सिस्टम नवीन लावाव्या लागतील. ट्रू.
सगळे प्रोसेस लावावे लागतील. म्हणजे हल्लीच मी एकाला उद्योजक माझ्याकडे आला, त्याच्याकडे 30-40 कोटीचा टर्नओव्हर होता आणि तो म्हणतो सर मला 300 कोटी टर्नओव्हर करायचं आहे. तर मी त्याला पहिल्यांदा सांगितलं, त्याला म्हणालो मी की तुम्हाला जे मी सांगणार आहे ना तुम्हाला कदाचित नाही आवडणार. तुमचा हा जो मेन माणूस आहे जो पहिल्या दिवसापासून आहे तुमच्याकडे, ह्याला तुम्हाला बाजूला करावं लागेल. आणि तो शॉक झाला. तुम्हाला सर ह्यांनी तर सगळा बिझनेस वाढून दिलाय माझा. आणि त्यांना म्हणालो की हा 30 करोड पर्यंत आणू शकतो, एवढी त्याची कॅपॅसिटी आहे, पण 30 ते 300 नाही करू शकत, ती कॅपॅसिटी नाही आहे. तर त्यांना उदाहरण दिलं. म्हटलं तुमच्याकडे गाडी आहे? म्हटलं हो गाडी आहे ना. ड्रायव्हर आहे? हो. किती वर्ष आहे? 5 वर्ष. अरे वा, व्हेरी गुड, चांगलं आहे तुमच्याकडे. आता उद्या तुम्ही समजा हेलिकॉप्टर घेतलं तर त्या ड्रायव्हरला गाडी ते हेलिकॉप्टर द्याल का चालवायला? नाही देऊ शकत. तुम्ही किती तो चांगला असेल ड्रायव्हर, आणि ड्रायव्हिंग करणं काय चुकीची गोष्ट नाही, वाईट गोष्ट नाही, पण ती कलाच वेगळी आहे ना. एक चांगला ड्रायव्हर असावा, पण चांगला ड्रायव्हर हेलिकॉप्टर नाही चालवू शकत, पायलट नाही बनवू शकत. तर मॉडेल चेंज करावं लागतं, ही पद्धत बंद करावी लागेल, हा प्रोडक्ट ऍडजस्ट करावं लागेल, हे मार्केट चेंज करावं लागेल, हे ब्रँड पोझिशनिंग चेंज करावं लागेल. अशा प्रकारच्या क्लायंटला नाही म्हणावं लागेल. जसं माझे काही क्लायंट सीए पण आहेत, तर त्यांना मी सांगतो की ते छोटे छोटे आहेत ना, ज्याच्यात खूप वेळ जातो, ते एका पॉईंट नंतर तुम्हाला बंद करावे लागतील. पण लोकांना वाटतं नाही, अरे हे मी सुरू केलं तेव्हापासून आहेत आणि एकदम आधीपासून आहेत. आणि खरं तर 80% तेच लोक असतात, तेच लोक. आणि 80% 20% टर्नओव्हर होतो आणि 20% क्लायंटमध्ये 80% टर्नओव्हर होतो. बरोबर आहे. पण टाइम सगळा 80% मध्ये जातो ना. तर हे रिमॉडेलिंग करायला ना लोकांना खूप अवघड जातं. तर ते बिझनेस कोचिंग असतं. मग त्यात मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज असतात, त्याच्यामध्ये बरेच प्रोसेस लावलेले असतात. बिझनेस मॉडेल हा एक विषय असतो. सायकोलॉजी बोलू शकतो आपण त्याच्यावर. सायकोलॉजी लाईफ कोचिंग मध्ये, पण हे प्युअर बिझनेस टेक्निक्स. म्हणजे तुमची युएसपी काय आहे, तुमचे मार्केटिंग चॅनल्स काय आहेत, तुमचे सेगमेंट्स काय आहेत बिझनेसमध्ये, तुमचं टार्गेट ऑडियन्स काय आहे, तुमचा कस्टमर पर्सोना काय आहे, हे विषय असतात. तुमचे रेव्हेन्यू मॉडेल्स काय आहे, तुमचं बॅकअप काय आहे, तुमचं कंटिन्जन्सी प्लॅन काय आहे, तुमचे कॉस्टिंग कसं केलेलं आहे, डायरेक्ट कॉस्टिंग काय, इनडायरेक्ट कॉस्टिंग काय आहे, तुमचे की वीक लिंक्स काय आहेत, कुठली गोष्ट तुटली धंदा बंद पडू शकतो, त्याचं बॅकअप काय आहे, इन्शुरन्स काय आहे, ट्रेजरी मॅनेजमेंट काय आहे, हे विषय बिझनेस मॉडेलमध्ये येतात. याच्या सायकोलॉजी काय नाही, सायकोलॉजी काय नाही, प्युअर बिझनेस टेक्निकल विषय आहेत बिझनेसचे. बिझनेस कोचिंग, बिझनेस सेटअप कसा करायचा, आयडियल बिझनेस सेटअप कसा करायचा, असे बरेच विषय. आणि हे मी का शिकलो, माझा बिझनेस फेल झाला होता, म्हणून तो मी अभ्यास केला की अरे माझा बिझनेस, मला कळालं की मी बिझनेस सेटच केला नव्हता. एकदम आपल्या गावठी पद्धतीने बिझनेस केला होता. एसओपी काही नव्हत्या, एसओपी नव्हत्या, स्टेशन फोकसच नव्हता बिझनेसमध्ये. समोरच्याला बघितलं रे, त्यांनी दुकान घेतलंय, ते प्रोडक्ट घेतलंय, तो विकतोय, चल मी पण तेच करतो. माझा युएसपी काय आहे. तर प्रत्येक व्यक्तीचा बिझनेस आहे ना हा वेगळा असू शकतो. तुम्हाला जे विकता येईल ना तेच विकावं, तुम्हाला ज्यांना विकायला येईल तेच विकायला हवं. तुमची रिलेटिव्हिटी असावी लागते तुमच्या ऑडियन्स बरोबर. त्या ऑडियन्सला तुम्ही जेल व्हायला हवं, त्या ऑडियन्सची दुःख तुम्हाला समजायला हवी, तरच तुम्ही ते प्रोडक्ट तिथपर्यंत पोहोचवू शकता. तर बिझनेस मॉडेल हा कॉपी पण करायचा नसतो, हा तुमच्या आतून क्रिएट व्हायला हवा, कस्टमाइज पाहिजे तुमच्या. तुम्ही ऍज अ ह्युमन बिंग कसे आहात ना, त्या पॅरामीटरला पकडून तुम्हाला बिझनेस मॉडेल ठरवावं लागतं. बरोबर. तर तो बिझनेस मॉडेलचा विषय. आणि लाईफ कोचिंग म्हणजे काय, की माणूस हा मेंटली अवेलेबल नसेल त्याच्या बिझनेससाठी, त्याच्या रिलेशनमध्ये प्रॉब्लेम असेल, त्याच्या पास्टमध्ये चॅलेंजेस आहे, त्याचा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे, त्याच्या काही विकनेसेस आहे, काही फोबिया आहे, तो त्याचे व्हॅल्यूज सेट नाही आहेत अजून, किंवा त्याला फ्युचर दिसत नाहीये, तो अजून म्हणतोय की मी एवढे पैसे करून काय करू, किंवा तो बाकीच्या विषयांमध्ये जास्त इंटरेस्ट घेतोय, किंवा खूप लोक बिझनेस पण करतात आणि कुठल्या तरी संस्थेमध्ये पण खूप ऍक्टिव्ह असतात, बिल्डिंग मध्ये सेक्रेटरी असतात, गावी काहीतरी मंदिर बांधत असतात. तर एनर्जी डिवाइड होते ना. तर बिझनेस करताना 100% बिझनेसला लक्ष देणं खूप गरजेचं आहे, 50 कोटीपर्यंत तरी. 50 कोटी. त्याच्यानंतर तुम्ही डेलिगेट करू शकता. तुम्ही आता 50 करोडच्या क्लायंटना 100 करोड, 200 करोड, 500 करोड हेल्प करता. तर तुम्हाला लक्षात आलेल्या अशा 3 गोष्टी कोणत्या आहेत की ते आता जे तुमच्याकडे काही सक्सेसफुल स्टोरी असतील तर इफ यू आर अलाउ की तुम्ही बोलू शकता तर त्या नावं सांगा. आणि त्यांच्यातले आलेले 3 गुण की त्यांनी 50 चे 100 केले, 100-200 केले, असे 3 गुण त्यांच्यामध्ये कोणते चांगले होते? तर नावं घेऊ शकत नाही, पण तुम्हाला कंपन्या सांगतो की एक तर ना आपल्याला बिझनेस करण्यासाठी थोडंसं ते आपण काय म्हणतो त्याला, योग्य शब्द नाही, आपण लाज सोडली पाहिजे. थोडंसं बेशरम व्हायला हवं. जो मोठा उद्योजक झालाय ना त्यांनी त्याचा इगो मध्ये येऊ दिला नाहीये, त्याला कुठल्याही गोष्टीचा कमीपणा झालेला नाहीये. म्हणजे खूप मोठी कंपनी आता ज्याच्या
कन्सल्टेशनमध्ये मी आहे, 6,000 कोटीचा टर्नओव्हर आहे आणि त्या व्यक्तींनी सायकलवर फिरून आधी विकलेलं आहे आणि एक एक पडेल ते काम केलेलं आहे, 12-14 तास काम केलेलं आहे आणि त्यांनी तो फाउंडेशन बिल्ड झालेला आहे आणि त्याच्यावर पुढे आलेले. तर आपल्याकडे लोक ना तितकी मेहनत करायला मला दिसत नाहीत लोक जास्त, आणि जो मेहनत करतो तो पुढे जातो, पण तो पुढे का जात नाहीये कारण तो त्या लेवलची मेहनत करत नाहीये, सगळं पणाला लावत नाहीये तो किंवा कधी कधी इगो येतो मध्ये लोकांचा की लोकांना प्रॉफिट पेक्षा ना रिस्पेक्ट जास्त महत्वाचा होतो. म्हणजे एखाद्या क्लायंटकडे मी गेलो आणि तो जेन्युअनली बिझी असेल आणि त्यांनी मला वेळ नाही दिला किंवा त्यांनी 1 तास बाहेर बसून दिलं, तर आपला इगो हट होण्याची गोष्ट नाहीये त्याच्यामध्ये. तो जेन्युअनली बिझी असेल पण तो आपल्यापेक्षा मोठा आहे म्हणजे आपल्यापेक्षा मोठे प्रॉब्लेम्स आहेत त्याचे, आणि वी आर नॉट हिज प्रायोरिटी हे समजून घ्यायला हवं की ऍज अ वेंडर ना मी त्याची प्रायोरिटी नसणार आहे, त्याची प्रायोरिटी त्याचा बिझनेस असणार, त्याचे कस्टमर असणार, बरोबर. तर एकदा त्यांनी वेळ नाही दिला ना तर आपले लोक हट होतात, काय समजतो तरी फ्लेक्झिबिलिटी असायला हवी थोडी बिझनेसमध्ये तर आपल्याकडे मोडेल पण वाकणार नाही असं म्हणतात की एवढा वाकेल ना की परत उभा राहील पण मोडणार नाही, असा अप्रोच असायला. जर ते नारळ झाड असतं, खूप वादळ येतं तेव्हा ते वाकून जमिनीला टेकतं आणि परत उभं राहतं, पण जे कडक असतं झाड ना ते तुटून जातं. तो कडक पण नसावा, फ्लेक्झिबिलिटी असावा. तर तो अप्रोच एक असतो, दॅट इज वन. दुसरा, फायनान्स मॅनेजमेंट खूप चांगलं कळतं लोकांना. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक उद्योजक हा अर्धा सी असायला हवा आणि अर्धा सायकोलॉजी असायला हवा, बरोबर. तर ते फायनान्स मॅनेजमेंट, फायनान्सवर फोकस आणि पीपल मॅनेजमेंट, चांगल्या लोकांना कनेक्ट करणं, त्यांना आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये आणणं, कस्टमरशी चांगलं रिलेशन बिल्ड करणं, आणि त्याला सायकोलॉजीत मदत लागते. सायकोलॉजिकल थोडं अभ्यास केला पाहिजे, वाचायला हवं. एक खूप चांगलं पुस्तक मला नेहमी आवडतं सजेस्ट करायला, डेल कार्नेगीचं, ओके, हाऊ टू मेक फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. फॉर पीपल मॅनेजमेंट. हो, पीपल मॅनेजमेंट, हाऊ टू मेक फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. मित्र कसे बनवावे आणि लोकांना इन्फ्लुएन्स कसं करावं. बिझनेस रिलेशन्सवर चालतो आणि ते रिलेशन मॅनेजमेंटचं पुस्तक आहे. त्यामुळे त्या पुस्तकावर खूप वेगवेगळे विषय त्यात कव्हर केलेत आणि त्याचा खूप फायदा होतो. तर या 2-3 गोष्टी आहेत. येस, एक पर्सनल कॅरेक्टर, फोकस ऑन मनी आणि हँडलिंग पीपल. सर आता आपण मगासपासून 100 करोड म्हणतोय आणि आपण वारंवार 5 करोड 10 करोड अशा बिझनेसमॅनचा उल्लेख करतोय. मला एक प्रश्न तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल, आउट ऑफ बॉक्स. ज्यांना आता उद्या बिझनेस चालू करायचा आहे आणि त्यांना वाटतं की नाही मी 100 करोड, तुम्ही म्हटलं बंदे में दम आहे और आयडिया में दम आहे, त्यांचा काही नाही सध्या 5 करोड नाही 10 करोड नाही, पण त्यांना उद्या बिझनेस चालू करायचा आहे आणि बिझनेस चालू केलाय आणि 100 करोड करायचा आहे, ह्यांना तुम्ही काय टिप्स देता? सो आयडियली ना तुम्हाला बिझनेस शिकावा लागतो आणि इट इज बेटर ना की तुम्ही दुसऱ्याच्या पैशाने बिझनेस शिका. जो बिझनेस सुरू करायचा आहे ना त्या बिझनेसमध्ये आधी कुठेतरी तुम्ही कुणाला तरी असिस्ट करा, कुणाकडे तरी त्याला सपोर्ट म्हणून जावा, किंवा जॉब केला तरी चालेल. 2-3 महिने जॉब केला, 3 महिने जॉब केले. मी माझ्या खूप मोठ्या उद्योजक मित्रांना हे नेहमी सांगतो की मुलांना डायरेक्टली आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये नका आणू, त्यांना आधी दुसऱ्या ऑर्गनायझेशनमध्ये 3-4 महिने जॉब करू द्या, मग त्यांना ग्राउंड लेवल पासून रियालिटी कळेल. तर जॉब करायचा पण तो शिकण्यासाठी करायचा. जेव्हा तुम्ही मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये काहीतरी एक्सपिरियन्स घेताना, म्हणून MBA पण करताना ना इंटर्नशिप दिली जाते की तुम्ही कॉलेज करताय पण जाऊन 2 महिने 3 महिने तुम्ही प्रोफेशनल कंपनीमध्ये शिका आणि त्या लेवलचा बिझनेस कसा केला जातो ह्याचा एक्सपोजर तरी तुम्हाला असायला हवं. तर पहिल्यांदा कुठेतरी असिस्ट करायचं. हे सगळे फाउंडर्स ना कुठेतरी इंटर्नशिप करत असतात आणि नंतर ते त्या बिझनेसमध्ये येतात. पण ते इंटर्नशिप ते 18 वर्षी सुरू करतात. 18 ते 21 पर्यंत त्यांना वेगवेगळ्या बिझनेसमध्ये ते एक्सपोजर घेतात आणि मग त्यांना कळतं की बिझनेस कसा केला जातो, प्लॅनिंग कसं केलं जातं, स्ट्रॅटेजी कशी केली जाते. तर पहिल्यांदा बिझनेस कसा करायचा हे शिकावं लागेल. तर ते शिकून जर एक्सपोजर केलं ना तर मग लोक पैसे पण लावतात त्याच्यावर. तर त्याला जर तुम्हाला उद्यापासून बिझनेस सुरू करायचा आहे तर जितक्या लवकर होऊ शकेल ना तितकं कुठल्या तरी बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा. फ्री सर्व्हिस द्या कोणाला तरी, कुठल्या तरी मित्राला किंवा कुठल्या ओळखीच्या व्यक्तीकडे बिझनेसमध्ये त्याला मदत करायला जा आणि बिझनेस समजून घ्या पूर्णपणे. सर आता आपण ह्याच टॉपिकवर बोलतोय आणि तुम्ही स्वतः एक कोच आहात, तर समजा काही लोकांना तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा त्यांना ग्राफोलॉजी म्हणा, बिझनेस कोच म्हणा, तर ते तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट करू शकतील? माझं नाव गुगल केलं की सगळं मिळतं त्यांना. विनीत बनसोडे गुगल करा, माझ्या ऑफिसचं सगळे डिटेल्स तुम्हाला मिळतील
आणि मेल पाठवला किंवा फोन केला तर आम्ही डेफिनेटली होईल. किंवा कमेंटमध्ये टाका, कमेंटमध्ये तुम्ही सांगितलं की आम्हाला भेटायचं तर आपण तुमच्या थ्रू आम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न काही करू. आणि मी ऍक्सेसेबल आहे. सॅटर्डे क्लबमध्ये महाराष्ट्रभर फिरतो, सगळ्या चॅप्टर्स मध्ये मी असतो आणि 10,000 मेंबर आपल्याला ओळखतात सगळे म्हणून. नाही, पण ह्यात मला एक ऍड करायला आवडेल. सर अवेलेबल आहेत, पण तुमची तळमळ दिसली पाहिजे बिझनेस करायची. असं रॅन्डमली जाऊन आपण भेटणं नाही. सर एक गप्पा मारायला अवेलेबल नाहीये, म्हणजे तळमळ दिसली पाहिजे की नाही बाई मला 100 करोड करणार आहे. बिकॉज आज आपण सरांना जो बोलवलं ते 100 करोड कसे करावे या माइंडसेटसाठी. सर एक फक्त आपण हा पॉडकास्टची सांगता करता करता 2 प्रश्न आम्हाला आवडेल ऐकायला. एक म्हणजे तुम्ही सॅटर्डे क्लबला जे नवीन बिझनेसमॅन आहेत त्यांना कसं सांगता की यांनी कसं सॅटर्डे क्लबला यूज केलं पाहिजे, यूज हा चुकीचा शब्द आहे, कसं एक आपण त्याचा वापर करून घेतला पाहिजे बिझनेस ग्रोथसाठी. सो सॅटर्डे क्लब हे एक अशी संस्था आहे ना की जिथे तुम्हाला वेगवेगळे उद्योजक भेटतात आणि मराठी उद्योजकांचं तसं नेटवर्क कुठे नाहीये आणि आपण मॅक्झिमम लोक हे बिझनेस बॅकग्राऊंड मधून येत नाही, त्यामुळे आपल्याला ते लोकच माहीत नसतात बिझनेस करणारे. तर तो एक चांगला प्लॅटफॉर्म आहे बिझनेस शिकण्यासाठी. म्हणजे आपण आपला तिकडे बिझनेस प्रेझेंट करायला जातो, पण दुसऱ्यांचे बिझनेस बघून आपण बरंच शिकतो. मी जे शिकलेलो आहे ना ते सॅटर्डे क्लबच्या मेंबर्स कडून शिकलेलो आहे. म्हणजे एखादा उद्योजक येतो आपल्या कुठल्या तरी कॉन्फरन्समध्ये, तो काहीतरी शेअर करतो आणि त्याच्यातनं बिझनेस करतो. तर 10 MBA केल्याचं नॉलेज त्या सॅटर्डे क्लब मधून मिळतं आपल्याला. तर त्यांनी बिझनेस शिकावा, स्वतःची डेव्हलपमेंट करावी आणि जसं एका बिझनेसमध्ये ऍडवायझर असतात तसे आपल्या मेंबर्सना ऍडवायझर म्हणून बघावं. आपले ब्रँड अँबॅसेडर, सेल्स कन्सल्टंट बघावं, सेल्स किंवा ऍडवायझर. म्हणजे तुम्हाला काय वाटतं माझ्या बिझनेसमध्ये, तुमचं काय सजेशन आहे, तुमचं काय सजेशन आहे, तुमचं काय सजेशन आहे. तो फीडबॅक ओपन असायला हवं. आपण फीडबॅकला ओपन नसतो, त्यामुळे कोणी काय आपल्याला फीडबॅक दिला ना तरी आपण ते जस्टिफाय करतो. म्हणजे मी चुकीचा नाही आणि तुम्ही कसं त्याचा बरोबर अर्थ आहे हे जस्टिफाय करण्यापेक्षा ऐकून घ्यावं लोकांचं की काय म्हणतात एक्झॅक्टली. मी हा प्रयोग खूप वेळा केलाय सॅटर्डे क्लबमध्ये की मी माझं प्रेझेंटेशन दाखवायचो आणि लोकांना सांगायचो तुम्हाला काय वाटतं, काय कळत नाहीये, मी बोलतोय ते पटतंय का, मी बोलतोय ते खरं वाटतंय का, किंवा क्लॅरिटी येते का माझ्या बोलण्यामध्ये, काय फीडबॅक आहे तुमचा. असं मी 7-8 वेळा केलं आणि नंतर मला क्लॅरिटी आली एक्झॅक्टली मी काय बोलायला हवं. आणि ते जाऊन जेव्हा मी मार्केटमध्ये बोलायला लागलो तेव्हा क्लायंट्स क्लोज व्हायला लागले. सो काही पर्सनल प्रश्न एका वाक्यात आपण क्लोज करू. सो तुमचं आवडतं, तुम्हाला ज्यांनी मोटिवेट केलं असं व्यक्तिमत्व तुमच्या लाईफमध्ये? नाही, खूप आहेत. एक तर मी जेवढी आता 2-3 पुस्तकं लिहिली, 4 पुस्तकं पेक्षा माणूस, ती पुस्तकं सगळी मी माधवराव भिडे सरांनाच अर्पण केली. त्यामुळे रिच डॅड पुअर डॅड एक पुस्तक आहे ना, त्याच्यामध्ये रिच डॅड हा एक कॉन्सेप्ट आहे की आपल्या आयुष्यामध्ये 2 वडीलधारी लोक असतात. एक आपले खरे वडील जे आपल्याला सगळं देतात आणि एक असा व्यक्ती असतो जो आपल्याला इन्स्पायर करतो. त्यामुळे मला आयुष्यात भेटलेला पहिला व्यक्ती म्हणजे माधवराव भिडे सर, ज्यांनी मला सांगितलं की पैसा कमाव, मोठी स्वप्न बघ. तर असं म्हणणारं कोणी नसतं. त्यामुळे मला जे काही सुचतं ना किंवा मला जे काही असतं ते सगळं तिथूनच तोच स्तोत्र आहे. त्यामुळे तो एक व्यक्ती आणि मग बाकीचे खूप लोक आहेत की ज्यांच्याकडून आपण बरंच काही शिकलो. पण कंटिन्युअसली ज्यांच्यावर मी राहिलो, 10 वर्ष मी त्यांच्यावर राहिलो. त्यांच्या घरी जाऊन आम्ही सेशन्स घेतले, ते आम्हाला खायला पण देत होते, त्यांच्याबरोबर प्रवास केला. इतक्या जवळून इम्पॅक्ट आहे ना, हा खूप पॉवरफुल इम्पॅक्ट आहे. त्यामुळे त्यांची एक वाक्य मी जे बोलतोय त्यातल्या अर्ध्या गोष्टी त्यांच्याच आहेत. त्यामुळे त्यांचा खूप जास्त प्रभाव आहे. त्यामुळे ही इज द गायडिंग फोर्स. सर विनीत सर फ्री टाइम मध्ये असतो की नसतो माहित नाही, पण फ्री टाइम मध्ये काय करतात? खूप काय करतो ना फ्री टाइम मध्ये. एक म्हणजे ना फ्री टाइम प्रत्येक उद्योजकांनी काढायलाच हवा. त्याला आम्ही एक फ्री डे कॉन्सेप्ट पण म्हणतो. हे मी आधी करायचो पण आता करायची तशी गरज बसत नाही. की एक दिवस ना पूर्ण दिवस आपल्या स्वतःला द्यायला हवा, ऍटलिस्ट 15 दिवसात तरी. वाईटात वाईट महिन्यात 1 दिवस तरी पूर्ण स्वतःला द्यायचा आणि चिंतन करायचं फक्त बसून. मला ते करायला खूप आवडतं. माझी सगळ्यात मोठी हॉबी आहे टू स्पेंड टाइम विथ युअर सेल्फ. बरेचसे लोक म्हणतात की मी एकटं बसले की बोर होतो. तर तुम्ही जर एकटे बसल्याने बोर होत असाल ना तर तुम्ही वाईट संगतीमध्ये आहात, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे हा जोक आहे की इफ यू डोंट लाईक युअर कंपनी देन यू आर इन बॅड कंपनी. बॅड कंपनी म्हणजे तुम्ही स्वतःशी बोर होताय म्हणजे तुमच्या लाईफमध्ये अशा काही गोष्टी नाहीये, काही चिंतन मोटिवेटिव्ह जे मोटिवेट करतं. तर एकटं राहून ना नेहमी तुम्हाला एक रिव्ह्यू घ्यायला हवा. जसं फायनान्समध्ये क्वार्टरली रिव्ह्यू घेतला जातो, तो मंथली रिव्ह्यू करायचा असतो आणि ते मी लिहून करतो की व्हॉट आर द थिंग्स, मी कुठल्या व्यक्तीला भेटलो, काय शिकलो, कुठला सेशन घेतलं, काय नवीन प्रोग्राम अटेंड केला, काय पुस्तक वाचलं.
त्या व्यक्तीकडनं मी काय शिकलो, ह्याच्यामध्ये काय चुकलं, हा फीडबॅक असा का आला, हा क्लायंट का क्लोज झाला, हा क्लायंट क्लोज का नाही झाला, हे चिंतन करणं ना ते मला खूप आवडतं. त्यांनी आपल्याला ट्रॅकवर ठेवलं जातं, आपण वाद जात नाही. त्यामुळे ते एक होतं. आणि दुसऱ्या बाकीचं आहे पर्सनल टाइम. सर तुमचा आवडतं खाद्यपदार्थ? माझा आवडता खाद्यपदार्थ, मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये गेल्यामुळे ना मला एकदम गावठी जेवण खूप आवडतं. मी बऱ्यापैकी मोठ्या 5 स्टार्समध्ये वगैरे पण जातो, पण मला धाब्यावर जाऊन जेवायला आणि चुलीवरचं जेवण, भाकरी ठेचा फॅन्टॅस्टिक. सर एक लास्ट प्रश्न, एक गोष्ट जी मी विचारली नाही पण तुम्हाला आवर्जून सांगायला वाटते, हाऊ वी प्रिपेअर्ड फॉर 100 मी विचारली नाही पण तुम्हाला वाटतं की नाही हे सांगितलं पाहिजे? पैसे उभं करण्याची कला. कारण बिझनेस हा फक्त पैशानेच वाढतो आणि सगळी सोंग आणता येतात, पण एक सोंग आणता येत नाही, ते म्हणजे पैसा. तर एक तर तुमचं कॅरेक्टर म्हणजे बंदे में दम, आणि तुमचा फोकस ऑन फायनान्स. तर दॅट इज वन. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे जो कुठलाही उद्योजक मोठा होतो ना, तर तो दही हंडी फोडणारा माणूस असतो ना, तसा असतो तो. आपल्याला वाटतं त्या व्यक्तीने 100 करोड केले, त्या व्यक्तीने दहीहंडी फोडली, पण ती दहीहंडी का फोडली आहे? कारण त्याच्या अंडर 50 लोक उभे आहेत, त्याच्या खाली 100 लोक उभे आहेत. ते 100 लोक कमावणं आपलं काम आहे, टीमवर्क. तुम्ही एक विचार करा की तुम्हाला जर आज त्रास झाला तर किती लोकांना वाईट वाटेल या जगामध्ये. ती लिस्ट जर जेवढी मोठी असेल ना, अशा लोकांची ग्रोथ होते. तर असं बऱ्याचदा असं होतं की आपलं वाईट झालं तर काही लोकांना आनंद होतो, ती माणसं कमी असावी आणि वाईट वाटेल ना ही लोक जास्त असावी. दॅट इज द फोकस. थँक्यू विनीत सर. थँक्यू सो मच. म्हणजे तुम्ही आमच्याशी गप्पा मारलात किंवा आज जो एक 100 करोड कसे करायचे ह्या बिझनेस टॉकवर तुम्ही बोललात, तर तुमचे मनापासून आभार आणि तुम्ही वेळात वेळ काढलात. सो ह्या पॉडकास्टची सांगता करतो आणि अशाच नवीन पॉडकास्टसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. बिकॉज जर 100 करोड करायचे आहेत तर तुम्हाला तुमचं माइंडसेट चेंज करणं गरजेचं आहे. थँक्यू वन्स अगेन, लक्ष्मण दाभोलकर. थँक्यू.